माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? चॅटबॉक्स मध्ये सांगा. इज माय व्हॉइस इज क्लिअर? माझं प्रेझेंटेशनची स्लाइड, आवाज आणि व्हिडिओ या तिन्ही गोष्टी क्लिअर होतात आहे? यस, थँक्यू शीतल मॅडम. सो सुरू करूया या 2 दिवसांचा एक सुंदर प्रवास. एक्साइटेड? अपने लाइफ को नई पॉजिटिविटी से ट्रांसफॉर्मेशन देने के लिए क्या आप तैयार हो? शो मी योर एनर्जी फर्स्ट. यस, हमें चाहिए वो एनर्जी. बघा, या 2 दिवसामध्ये आपण अशा एनर्जीजला जाणून घेणार आहे. जर का तुम्ही या एनर्जीजला प्रॉपर फॉलो केलं, डेफिनेटली विल गेट द सक्सेस अँड ट्रान्सफॉर्मेशन इन युअर लाईफ. पण काय करायचं आहे त्याच्यासाठी? बघा, आज 1.5 तास, उद्या 1.5 तास, तुम्ही 2 दिवसातले तुमच्या जीवनातले 3 तास या वेबिनार म्हणजेच मास्टर क्लास साठी तुम्ही देणार आहात. मग देना ही है तो पूरी शिद्दत के साथ दो. कहता है ना, कोई किसी ने कहा है कि अगर किसी चीज को आप पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसको आप तक पहुंचाने के लिए मेहनत करती है. वो पूरी कायनात कोशिश में लग जाती है. तो क्यों ना इन 2 दिनों में इन 3 घंटों को अपने जीवन के पूरे दे दीजिए, ताकि आप अपने जीवन में सही मायने में ट्रान्सफॉर्मेशन महसूस कर सके. सो मी सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आजच्या या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन या वर्कशॉपला सुरुवात करते. वेलकम वेलकम वेलकम. बघा, या 2 दिवसांमध्ये आपण ज्या टेक्निक शिकणार आहे यासाठी यात तुमचं फुल्ली इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आपल्याला नेमकं करायचं काय आहे, काय काय आपण याच्यात बघणार आहे? तर बघा, या वर्कशॉपला तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीने अटेंड करायचं आहे. नोटबुक पेन घेऊन बसा, म्हणजे जे जे पॉइंट्स तुम्हाला मिळतील ते तुम्ही नोट डाऊन करा. कारण यात जे आपण टेक्निक्स आणि काही पद्धती शिकणार आहोत त्या डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी मदत करणार आहे. आणि या ज्या टेक्निक आहे या खूप प्रूव्हन टेक्निक आहे. का बरं प्रूव्हन आहे? मी या टेक्निक माझ्या जीवनात अवलंबल्या आणि मी माझ्या जीवनामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन केलं, मी माझ्याबद्दल माहिती आता देत नाही, आपण पुढे घेऊ, कारण आज आपल्याला पहिले शिकायचं आहे. तर मी जे ट्रान्सफॉर्मेशन ऍज इट इज हा एक फॉर्म्युला आहे. जसं गणिताच्या एखाद्या सूत्रामध्ये आपण एखादी गोष्ट बसवली की त्याचं 100% प्रॉपर आन्सर येणारच आहे. अगदी त्या पद्धतीने तुम्ही जर प्रॉपर या गोष्टींना समजून घेतलं तर डेफिनेटली 101% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून घेणार आहे. जहा चाहा वहा राहा. आता बघा, हा प्रोग्राम जर तुम्ही आता कुठेतरी ट्रॅव्हलिंग मध्ये असाल आणि चालता बोलता तुम्ही व्हिडिओ बंद करून ऐकत असाल तर कृपया आत्ताच तुम्ही या वेबिनारला लिव्ह केलं तरी चालेल. कारण जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणं हा विषय आहे आणि तो चालता बोलता होऊ शकत नाही. त्यासाठी मला माफी द्यावी. कारण जर का तुम्ही खरोखर सिरियस असाल तर आज आणि उद्या तुम्हाला एका जागी स्टेबल बसून हा वेबिनार अटेंड करायचा आहे. शक्य असेल तर व्हिडिओ ऑनच ठेवायचा आहे. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन सांगते आहे की तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ बंद असला तर तुम्ही मल्टीटास्किंग लोक आहेत सगळे. एका वेळेस 2-3 कामं आपल्याला आरामात करता येतात. त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करून जेवायची वेळ झालेली आहे, ताटं वाढायची आहेत आणि मग जेवण करायचं आहे, मग एखादी टीव्ही सिरियल चालू आहे, बाजूला मोबाईल मध्ये हा तुम्ही मास्टर क्लास अटेंड करत आहे, तसं करू नका. मग आपलं ज्या ज्या ध्येयाने आपण हा मास्टर क्लास सुरू करतोय त्याचं बेनिफिट आपल्याला होणार नाही. शक्य आहे तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे तुमचा फोकस पूर्ण माझ्या शब्दांवर आणि आपण जे प्रेझेंटेशन आणि त्यासोबत ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्या ऍक्टिव्हिटींवर राहणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ ऑन करा. पुढच्या 1 मिनिटात सगळ्यांचे व्हिडिओ ऑन झाले पाहिजे. दोज हु आर रिअली वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. बघू आता पहिले या पहिल्या प्रश्नातच तुम्ही खरोखर तुमच्या जीवनाला ट्रान्सफॉर्मेशन देऊ इच्छिता का? त्याचं उत्तर तुम्हालाच मिळणार आहे की हाऊ मच यू आर सिरियस अबाउट युअर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. सो युअर टाइम स्टार्ट नाउ. स्विच ऑन युअर व्हिडिओज. व्हेरी गुड महेश सर, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही पहिला व्हिडिओ ऑन केला. ग्रेट. बाकी के लोग? व्हेरी गुड. भूषण सर, शीतल मॅडम, भरत सर, अभिनंदन. सगळ्यांनी काय करायचंय? असा हात करायचा आहे आणि असा हात करून पाठीवर आणायचा आणि यस,
रिअली आय हॅव दॅट मच एनर्जी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. शाबासकी द्या स्वतःला. आजपर्यंत आपण लोकांकडे बघत आलेलो आहे की कोणीतरी येईल आणि मी केलेल्या कामासाठी माझं अभिनंदन करेल, माझी पाठ थोपटेल. काही गरज नाहीये. पहिले खुदी को बेस्ट समजो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बेस्ट समजणार नाही, जग तुम्हालाही त्याच नजरेने बघेल ज्या नजरेने तुम्ही स्वतःला बघताय. तर आपल्या नजरेत आपण कसं पॉझिटिव्ह बनायचं ते आपलं ध्येय असायला पाहिजे. तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ना, एखादा टॉपिक मी डिस्कस करणार, तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते लिहून ठेवा. आपण शेवटी क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहे, आजही घेणार आहे, उद्या घेणार आहे. आपला हा 2 दिवसांचा वर्कशॉप आहे. तर त्याच्यामुळे आज आणि उद्यामध्ये तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं देणार आहोत. तर त्याच्यामुळे प्रश्न लिहून ठेवा. कारण मध्येच जर तुम्ही प्रश्न विचारला तर माझं जे एक प्लॅन केलेलं आहे तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त नॉलेज देण्याचं, जास्तीत जास्त गोष्टींचं आपण शेअरिंग करणार आहे, तर ते कुठेतरी ब्रेक लागतो. म्हणून तुमचे प्रश्न तुम्ही लिहून ठेवा. डेफिनेटली आपण Q&A सेशन घेणार आहे, आजही घेणार काही वेळ आणि उद्याही घेणार आहे. सो एनर्जी जागृत ठेवा. पूर्ण फुल ऑफ एनर्जी तुम्ही अटेंड करा. 101% मी तुम्हाला प्रॉमिस करते की या 2 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या लाईफला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहात. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करते आणि सुरू करूया. आता बघा, या याच्यात आपला एक VIP ग्रुप आहे. जे लोक सिरियसली 2 दिवस अटेंड करणार आहेत आणि लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करू शकता आहेत, तर त्या सगळ्यांना एक VIP सीट बेनिफिट आहे, जे मी नंतर सांगणार आहे. काय असणार आहे त्या VIP सीट बेनिफिट मध्ये? क्रिएट युअर मनी DNA, म्हणजे आपला पैशाबद्दलचा माइंडसेट कसा क्रिएट करावा, एक नवा DNA फायनान्शियल अबंडन्सचा कसा करायचा, हा कोर्स तुम्हाला ऍज अ गिफ्ट म्हणून मिळणार आहे. त्याच्यानंतर संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके, हे जर माझं पुस्तक आहे, ज्याची अमेझॉनवर जर तुम्ही चेक केली प्राइस 699 आहे. हे तुम्हाला घरपोच पोस्टाने तुमच्या पत्त्यावर पोहोचणार आहे. त्याच्यानंतर बघा, प्रत्येकाच्या मनात काहीतरी प्रश्न असतात, पण तुम्ही ते सगळ्यांसमोर शेअर नाही करू शकणार. तर तुम्हाला जर माझ्यासोबत 1 तास 1-to-1 काउन्सिलिंग करायचं असेल, ते सुद्धा ज्याचं मी 3,000 रुपये जनरली चार्ज करत असते, ते पण या VIP सीट बेनिफिट मध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर आपला एक वर्षाचा व्हॅलिडिटी असलेला VIP व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यात तुम्हाला दैनंदिन आत्ताच आमचं गुरुपौर्णिमेपासून आज सकाळपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मॉर्निंग मेडिटेशन आणि मॉर्निंग रिच्युअलचं सेशन होतं, ते सगळं मिळतं. तर त्याच्यामध्ये असे जे काही फ्री कोर्सेस असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी VIP व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज येत असतो, त्यासाठी ती एक फॅसिलिटी आहे. त्याच्यानंतर एक स्पेशल आपण क्वेश्चन आन्सरचं सेशन घेणार आहे, जे या 2 दिवसातलं नाही, तिसरा एक दिवस आपण ऍडिशनल ते घेणार आहे, ज्यात तुमच्या मनात पडलेल्या ते मंडेलाच होईल सेशन, तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ग्रुप मग काउन्सिलिंग राहील त्याच्यात, आणि पर्सनल काउन्सिलिंग ते 1-to-1 1 तासाचं माझ्यासोबत मिळणार आहे. हे सगळे VIP सीट साठी बेनिफिट आहे. नो कंपल्शन कुणालाही. हे जसा ना वर्कशॉप आहे, आज आणि उद्या होणारच आहे, पण कसं आहे, VIP लोकांना स्पेशल कुठेही असतात की नाही फॅसिलिटीज. सो दोज विल इंटरेस्टेड इन VIP, तर तो वेगळा प्रश्न राहील, त्याच्यासाठी कुठलंही कंपल्शन राहणार नाही. बघा, आजचा हे 2 दिवस हा प्रोग्राम कुणासाठी आहे नेमका? हा प्रोग्राम आपण कुणासाठी करतोय? तर ज्यांना खरोखर वाटतं की आपल्या आयुष्यात काहीतरी ग्रोथ करायची आहे, म्हणजे जे काही आता प्रेझेंट लाईफ मध्ये चालू आहे, त्या प्रेझेंट लाईफ मध्ये आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह आणि चांगलं करायचं आहे. प्रत्येकाची इच्छा आहे की नाही, कल से मेरी जो कंडिशन थी उससे मेरी आने वाली कंडिशन बेटर हो. लहानपणी आपण सायकल चालवत होतो, काही दिवस शाळेमध्ये पायी गेलो असेल, मी पण पायी गेली. मग कधी ते नव्हे ते एक सायकल मिळाली, त्याच्यानंतर आपल्याला 2 व्हीलर आली, 4 व्हीलर आली, पहिल्यांदा आपण विमान प्रवास केला असेल. तर प्रत्येकाला कालच्या जीवनापेक्षा उद्याच्या जीवनामध्ये काहीतरी बेटर लागतं, म्हणजेच काय, ग्रोथ करायचं आहे. तर त्या ग्रोथ माइंडसेट करणाऱ्या लोकांसाठी हा वेबिनार आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाचं आयुष्य असेल, आयुष्यात मला भरपूर पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी हा वर्कशॉप आहे. ज्यांना वाटतं की माझं खूप मोठं नाव झालं पाहिजे, कारण देखो, अपना जीवन कैसा है, ज्या वेळेस आपण जन्माला आलो ना, प्रत्येकाची मुठ्ठी बांधलेली असते. जाताना कितीही
आप करोडो कमाओ या लाखो कमाओ या हजारो कमाओ, कुछ भी नाही कमाओ, जाणाऱ्या प्रत्येकाचे हात रिते झालेले असतात. म्हणजे काय, जीवन इथून एवढा प्रवास म्हणजे जीवन आहे. पण हे जीवन जगत असताना का बरं बिलगेटने श्रीमंतीचं जीवन जगावं, का बरं अंबानीने श्रीमंतीचं जीवन जगावं, असा काही नियम दिलेला आहे का कुठे? मग काय फरक आहे हो त्यांच्यात आणि आपल्यामध्ये? धीरूभाई अंबानी देखील आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले होते. मग का बरं त्यांनी एवढी ग्रोथ केली? काय रिझन वाटतं? चॅटबॉक्स मध्ये सांगा बरं की काय रिझन असू शकतं की त्यांनी ती प्रगती करून दाखवली आणि आपण ती प्रगती त्या लेवलवर करू शकलो नाही. तर त्याच्या मागचं रिझन काय असेल सांगा पटकन. चॅटबॉक्स मध्ये जे वाटतं ते अगदी विदिन एक सेंटेन्स, एक शब्द. फोकस ऑन वर्क, कॉन्फिडन्स, प्लॅनिंग. ओके, चला वेगवेगळे आन्सर्स आपल्याला मिळत आहे. कॉन्फिडन्स, फोकस. बघा प्रत्येकाने आपला माइंडसेट तयार करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, जिद्द, आत्मविश्वास, पुण्याई, गोल सेट. ओके, डिफरन्स आन्सर आहे कमिंग. व्हेरी गुड. बघा आता तुम्हाला एक रिझन सांगते. कुठलीही गोष्ट माहितीये का या युनिव्हर्स मध्ये दोनदा बनते. कुठलीही गोष्ट या जीवनामध्ये दोनदा घडत असते. पहिल्यांदा घडते ती आपल्या माइंड मध्ये. आता तुम्हाला तहान लागली आणि एक ग्लास पाणी प्यावं, पहिले हा विचार येतो की तुम्ही डायरेक्ट उठून पाणी पिता? पहिले आपल्याला पाणी पिण्याचा थॉट क्रिएट होत असतो आणि मग आपण पहिल्याभर ग्लासभर पाणी घेतो आणि मग पितो. एखाद्या स्त्रीला आज भाजी काय बनवावी हा विचार युनिव्हर्सल प्रश्न आहे भारतातल्या महिलांचा. या सब्जी काय की बननी चाहिए. तर मग तो पण पहिले विचार डोक्यात येतं, त्याचं प्लॅनिंग पहिले डोक्यात होतं आणि मग भाजी बनल्या जाते. याचाच अर्थ काय, कुठलीही गोष्ट जीवनामध्ये दोनदा घडत असते. कितीदा घडत असते? दोनदा घडत असते. आणि म्हणून धीरूभाई अंबानींनी जेव्हा ते पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये थॉट आला. ते जेव्हा 10व्या वर्गात असेल ना, त्यांच्या वर्गात एखादा विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्यांच्या मनात आला का तो विचार की मी माझी फॅक्टरी उभी केली पाहिजे, मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे? निश्चित त्यांच्या माइंडमध्ये तो थॉट आला नाही, म्हणून तो पूर्ण होऊ शकला नाही. जो थॉट आपल्याला पूर्ण करायचा आहे तो सर्वप्रथम आपल्या माइंडमध्ये येणं गरजेचं आहे. आणि का हो तुम्हाला वाटतं का की आपलं अर्निंग एवढं असावं की आपण दुसऱ्यांना देखील मदत करू शकलो पाहिजे? एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकलो पाहिजे, हा विचार येतोय का? बघा आज मी देवाला खूप थँक्यू म्हणते की मी जे महिन्याला अर्निंगचं स्वप्न बघत होती, आज कितीतरी मल्टिपल अमाऊंट मी लोकांच्या मदतीसाठी देते. अगदी याच महिन्यामध्ये मी एका अनाथालयाला एक मोठी रक्कम डोनेट केली. हे का बरं शक्य होऊ शकलेलं आहे? कारण मी माझं तेवढं डेव्हलपमेंट केलेलं आहे. पहिले पण हा थॉट कुठे आला? एक काळ माझ्याही आयुष्यात होता की महिना 5,000 रुपये तरी कमवावा, तर त्याच्यासाठी माझा स्ट्रगल सुरू होता. आणि मी आज 1 CR+ मी माझ्या या ट्रेनिंग मधनं लास्ट 3 वर्षामध्ये अर्न केलेले आहे. म्हणजे जिथे लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोक काय करावं, रोजच्या जेवणाचा प्रश्न त्यांच्या समोर आला आणि फक्त मी ज्या टेक्निक या आज आणि उद्यामध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे, अगदी त्याच टेक्निक वापरून मी 1 करोड पेक्षाही जास्ती अमाऊंट अर्न केलेली आहे. तर मी किती अर्न केलं ते सांगण्यासाठी हा माइंडसेट, हा मास्टर क्लास नाही आहे. तर तुम्ही देखील ही गोष्ट फॉलो करून आपल्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणू शकते. मी जो अनुभव घेतला तो तुमच्यापर्यंत पोहोचावा हा एक उद्देश आहे. तुम्हाला वाटतं आपल्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करणं, मुलांना चांगलं एज्युकेशन द्यायचं आहे, ही जर तुमच्या जीवनामध्ये इच्छा असेल तर या मास्टर क्लासमध्ये आपण तेही बघणार आहे. आणि ज्यांना आपलं अस्तित्व, आता बघा मी उद्या या जगात नसेल, पण माझं हे पुस्तक आणि परत दुसरं पुस्तक माझं आनंदी पालकत्व येत आहे, तर असे माझे 4 पुस्तकांचं लिहून तयार आहे. तर बघा मी जगात नसेल उद्या, कारण एक श्वास केव्हा शेवटचा राहील काही माहिती नाही आहे, पण मी या वस्तूंच्या स्वरूपात कुठेतरी कायमस्वरूपी कुणाच्या तरी घरी,
कुणाच्या तरी विचारांमध्ये राहणार की नाही राहणार. तर असं आपलं अस्तित्व. आणि आज मला सांगायला आनंदी होतं की जवळपास 25 लोक माझ्या अंडरमध्ये पुस्तकं लिहत आहेत, 25 पीपल्स. आणि आम्ही टार्गेट ठरवलेलं आहे की 1 ऑक्टोबरला पुण्याला आम्ही पुस्तकांचं प्रकाशन पण करणार आहे, 1 ऑक्टोबर 2023ला. तर जेव्हा आपण एखाद्या ध्येयासाठी विचार करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. सो आर यू रेडी नाउ? एनर्जी तयार आहे आपकी? यस, ग्रेट. बघा, आईन्स्टाईन यांनी एक फॉर्म्युला दिला जगाला, ई इक्वल टू एम सी स्क्वेअर. काय अर्थ आहे या फॉर्म्युल्याचा? एव्हरीथिंग इज द एनर्जी. एनर्जी कधीही डिस्ट्रॉय होत नाही, इट्स नेव्हर डिस्ट्रॉय. ती फक्त बदल होत असते. आता ज्या एनर्जीने तुम्ही हा मास्टर क्लास अटेंड करताय, अगदी त्याच एनर्जीचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. आता एखादा जण व्हिडिओ बंद करून जेवण करतोय आणि मला ऐकतोय, मग ऍक्च्युली माझे शब्द 100% त्याच्या कानापर्यंत पोहोचत आहे का? निश्चितच नाही. किंवा एखादा व्यक्ती ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, फॅमिली सोबत गप्पा मारणं चालू आहे, आणि जर ते हा मास्टर क्लास अटेंड करत आहे, मग 100% अटेन्शन नाही आहे, तर मग 100% रिझल्ट येणार आहे का? म्हणजेच काय, जशी एनर्जी तुम्ही द्याल तसंच मल्टिप्लिकेशन तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. एव्हरीथिंग इज द एनर्जी. आपल्या जीवनामध्ये काय आहे, सर्व काही एनर्जीच्या बेसवर आहे. का बरं? समजा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातनं प्राण नावाची एनर्जी गेली. शरीर तर इथेच आहे, हे जे शरीर दिसत आहे ना ते इथेच आहे, फक्त जातो काय याच्यातनं? एनर्जी. म्हणजेच काय? प्राण ऊर्जा. ती निघाली की सगळं काही संपतं आणि आपलेच नातेवाईक 4 तासात आपल्याला पोचवायचं काम करतात. म्हणजे या देहातही काम कशाने चालू आहे? एनर्जीच्या बेसवर. विचारांना जशी तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी द्याल तसंच तुमचं जीवन घडणार आहे. आपण आपल्या माइंडला कशी एनर्जी देतो? जे जसा विचार तसाच आचार, आणि जसा आचार तसं तुमच्या जीवनाची घडी बसत असते. दोनदा क्रिएशन होतं. आलं ना? पहिला मुद्दा पटला? कुठलाही लिहून घ्या हे मुद्दे जे तुम्हाला सांगते आहे की जीवनामध्ये कुठली गोष्ट दोनदा क्रिएट होत असते. पहिले आपल्या माइंड मध्ये, आणि दुसरी त्याच्यावर कृती करून प्रत्यक्षात. म्हणजे पहिले विचारांमध्ये ती एनर्जी आली, त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतल्या, आणि मग तुमच्या जीवनाचा रिझल्ट बनलेला आहे. आता बघा, आपल्या जीवनामध्ये मग आपण जर माइंड मध्ये सतत नकारात्मक विचार ठेवत असणार तर काय, मला सांगा, आपल्या लाईफ मध्ये ते पॉझिटिव्हिटीचं ट्रान्सफॉर्मेशन होणार का? शेतकरी बनायचे आजपासून. विचारांमध्ये पॉझिटिव्हिटीची पेरणी करायची आहे. काय करायचं आहे? आजपासनं आपल्याला आपल्या विचारांमध्ये सकारात्मकतेची पेरणी करायला सुरुवात करायची आहे. कारण कुठली घटना दोनदा क्रिएट होत असते. मग पहिलं क्रिएशन जर तुम्ही सतत पॉझिटिव्हिटीचं ठेवलं आणि मग त्याच्यावर कृती केली, म्हणजे विचारांना कृतीची जोड दिली, मग त्याचा रिझल्ट कसा येणार आहे? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला कसा रिझल्ट पाहिजे तुमच्या जीवनाप्रती, तोच रिझल्ट तुम्ही क्रिएट करू शकणार. क्लिअर? चला, पहिला मुद्दा क्लिअर झाला आजच्या वर्कशॉपचा. नेक्स्ट आगे बढ़ते. तर सगळ्यात म्हणजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे त्याच स्वरूपाची एनर्जी आपल्याला लाईफला द्यायची आहे. आता ही एनर्जी दोन प्रकारे देत असतो आपण. दोन प्रकारे ही एनर्जी आपल्या सोबत कनेक्ट असते. ती म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, ज्याला आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणत असतो. आता बघा, समजा आता मी माझ्या शहरात आहे, मला खूप सारी एनर्जी देवानी दिली आहे, आणि समजा दुसरे तुम्ही कसं काय, तुम्हाला काही कमी एनर्जी दिलेली आहे, किंवा मला ऑक्सिजन भरभरून दिलेला आहे आणि तुम्हाला कमी दिलेला, असं होत आहे का? तो देताना युनिव्हर्स प्रत्येकाला सारख्या एनर्जीने परिपूर्ण केलेला आहे. मग हा बदल का घडतो? ब्रह्मांडाकडनं मिळणारी एनर्जी जर प्रत्येकाला सारखी येते आहे, मग एखादा व्यक्ती गरीब, एखादा व्यक्ती श्रीमंत का होतो? एखादा व्यक्ती अगदी त्याला पाहिजे ते सहज मिळतं, एखाद्या व्यक्तीला खूप स्ट्रगल करूनही नाही मिळत. काय कारण असेल?
तर ब्रह्मांडी ऊर्जा तर सगळ्यांना सारखी आहे, ती आपण कशी वापरतो त्याच्यावर आपलं जीवन आहे. आणि वापरायची कशी हे कोण ठरवतं? तर ते ठरवतं आपलं माइंड. बरोबर की नाही? सगळ्या गोष्टींचा शिल्पकार काय आहे? तो म्हणजे माइंड. मनी वसे ते स्वप्नी दिसे. जे तुमच्या मनात असतं ते स्वप्नांमध्ये दिसतं, तशीच तुम्ही ऍक्शन घेता आणि मग त्याच पद्धतीने जीवन घडतं. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट देखील तुम्हाला जर क्रिएट करायची असेल तर ती पहिले माइंड मध्ये क्रिएट होत असते. आणि म्हणून मुलांचा अभ्यास असो की कुटुंबातला आनंद असो की शरीरातलं आरोग्य असो की जीवनामध्ये पैसा असो, हे सर्वप्रथम आपल्याला माइंड मध्ये क्रिएट करायचं आहे. माइंडची शक्ती ही मोजू शकत नाही अशी आहे. आता एक छोटस प्रॅक्टिकल करू, आवडेल का प्रॅक्टिकल करायला? मी तुम्हाला तुमच्या माइंडची, विचारांची एनर्जी आत्ता प्रेझेंट करते. ओके, सगळ्यांनी डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ, चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल. पाठीचा कणा ताठ, चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल. आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वासासोबत कल्पना करा की येणारा प्रत्येक श्वास आपल्याला आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी बाहेर जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी बाहेर जात आहे. आता आपल्याला आपल्या हातामध्ये सुंदर गुलाबाचं फूल बघायचंय. सुंदर गुलाबाचं फूल अगदी तुम्हाला आवडतं त्या आकाराचं. ते पूर्ण फुललेलं असेल, अर्ध फुललेलं असेल, कळीच्या स्वरूपात असेल. अगदी तुम्हाला आवडतं त्या आकारात बघायचंय. अगदी तुम्हाला आवडतं त्या रंगाचं फूल हातात बघायचंय. जोही रंग तुम्हाला आवडतो त्या रंगाचं फूल तुम्हाला हातात बघायचंय. बघा किती सुंदर हे फूल आहे. त्या फुलाकडे बघून चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता, एक दिव्य आनंद येतोय. त्या फुलाकडे बघून एक दिव्य प्रसन्नता आणि दिव्य आनंदाची प्राप्ती होते. किती मोहक रंगाचं हे फूल आहे. किती सुंदर हे फूल आहे. हळुवार ते फूल चेहऱ्याच्या जवळ आणा. अगदी हळुवार ते फूल चेहऱ्याच्या जवळ आणा. बघायचा किती मोहक सुगंध आहे. या फुलांनी आता आपल्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आणलेली आहे. या फुलाचा रंग आणि सुगंध आपल्या मनाला अधिक सकारात्मक मोहकता देत आहे. अधिक सकारात्मक मोहकता देत आहे. एक सुंदर स्मेल, त्याच्यामुळे चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे. एक सुंदर स्माइल आलेला आहे. एक सुंदर स्माइल आलेला आहे. स्माइल, एक सुंदर स्माइल आलेला आहे. याच स्माइल सोबत हळुवार डोळे उघडायचे आहेत. हळुवार डोळे उघडायचे आहेत. कुणाकुणाला रंग जाणवला, सुगंध जाणवला आणि चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. कुणाकुणाला रंग, सुगंध जाणवलाय, प्लीज टाईप इन चॅटबॉक्स. थँक्यू. कलर जाणवला, ग्रेट. रेड कलर, रेड रोज कलर, सुगंध, सुगंध, ग्रेट. आता बघा, थँक्यू ज्यांनी मेसेज टाईप केले.
इथे गुलाबाचे फुल दिसलेच नाही. ओके. तुमचं कॉन्सन्ट्रेशनवर तुम्हाला वर्क करावं लागेल. कलर अँड स्मेल बोथ, दोन्ही अनुभूती जाणवली. ग्रेट. जसं तुमच्या माइंड सेट असतो, कलर अँड सुगंध, कलर, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सूचना देता, त्याचं क्रिएशन तुमच्या जीवनामध्ये होत असतं. आता आपण एक छोटस प्रॅक्टिकल केलं 2-3 मिनिटाचं, की ज्यात आपण फुलाचा सुगंध, एक फुलाचा आकार सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवला आणि फुल अस्तित्वात नसतानाही त्याचा अनुभव घेतला. बऱ्याच लोकांना, आता ज्यांना नाही अनुभव आला, तर कुठेतरी तुमचं जे एनर्जी आहे सबकॉन्शियस माइंडची, ती तेवढी ऍक्टिव्ह नाही आहे, म्हणून तुम्हाला जाणवलं नाही. तर मग याला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मेडिटेशनचा सहारा घ्यावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही अवचेतन मनापर्यंत प्रॉपर एखादी गोष्टीच्या सूचना पोहोचवता, तर तेव्हा तुमच्या लाईफमध्ये खूप मोठ्या लेवलवर चेंजेस येत असतात. आता आपल्या या माइंडचे प्रकार कोणते आहेत? 3 प्रकारचं माइंड आपलं असते. कॉन्शियस माइंड, ज्या माइंडनी तुम्ही आत्ता या क्षणी हा मास्टर क्लास अटेंड करताय. दुसरं सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन त्याला म्हणतो आपण, जे आपण झोपलेलं असताना ऍक्टिव्ह असतं. आणि अनकॉन्शियस माइंड हे खूप डीप लेवलचं माइंड आहे. आणि या तिन्ही माइंडला एक काम वाटून दिलेले आहेत, की त्यांच्या भरोशावर आपल्या जीवनामध्ये विविध घटना घडत असतात. मग कोणते कोणते कामं वाटून दिले त्यांना, ते समजून घेऊ. आता बघा, जर आपण समुद्राच्या तळाचा विचार केला, तर कॉन्शियस माइंड हे त्याचा उथळ वरचा भाग म्हणजे कॉन्शियस माइंड आहे. सबकॉन्शियस माइंड समुद्राची थोडी डीप खोली, आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे जेवढ्या त्या समुद्राच्या डेप्थची क्षमता आहे, ती क्षमता तुमच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये आहे. आता तुमचं जे कॉन्शियस माइंड, ज्या कॉन्शियस माइंडनी तुम्ही आताचा वर्कशॉप करताय, आता काही लोक माझ्या शब्दांवर फोकस करत असतील, की मॅडम बोलतात आहे ते शब्द खरे आहे का? मग जो काही तुमचा आजपर्यंतचा आयुष्याचा अनुभव आहे, त्याच्यानुसार तुम्ही माझ्या शब्दांना अनालिसिस करताय. बरोबर आहे की? नॅचरल माइंडची थिंकिंग आहे. ते कशामुळे होत आहे? तुमचं हे काम लॉजिकल माइंड तुमच्यातलं करत आहे. बरोबर आहे? तुम्ही जो अनुभव घेतला त्याच्यात जे लॉजिकल माइंड आहे, ते माझ्या प्रत्येक शब्दाचं, मी पीपीटीवर जे वाक्य दाखवत आहे त्याच्यावर फोकस करत आहे. किंवा त्याच वेळी जर घरात तुम्हाला कोणी बोलवलं, तर त्याच्या शब्द काय, त्यांनी दिलेल्या आवाजाच्या शब्दांवर देखील तुमचा फोकस जातोय. म्हणजेच काय, इथे तुमचं लॉजिकल माइंड काम करतं. आणि हे कोणाच्या याच्यात होतं? कॉन्शियस माइंडच्या याच्यात. तुमची विल पॉवर, इच्छाशक्ती, आज आणि उद्या मॅडमचा वर्कशॉप अटेंड करायचा आहे, ही इच्छा क्रिएट झाली पहिले, आणि मग तुम्ही आता या क्षणी इथे प्रेझेंट आहात. तर तुमचे हे कोणी क्रिएट केली ही इच्छा? तुमच्या कॉन्शियस माइंडने क्रिएट केली. जजमेंट, कळत नकळत तुम्ही माझ्या शब्दांना जज करताय. किंवा आपण आपल्या आयुष्यात जे लोक येत असतात आपल्या समोर, आता एखाद्या वेळेस तुम्ही रोडनी जाताय आणि तुम्हाला गाडीवर एखादी मुलगी वाटते तुम्हाला, आणि तिचे वा किती छान लांब केस आहे, असा तुम्ही त्या मागून तिचे केस लांब दिसतात आहे असं म्हणून तुमच्या मनात सहज विचार येतो, वा किती छान लांब केस आहे. तुमची गाडी आणि त्या मुलीची गाडी सिग्नलवर थांबते, आणि सहज तुमच्या तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जातं, तर ती मुलगी नसून मुलगा आहे. समोरून दाढी आणि मिशी पण वाढलेली तुम्हाला दिसलेली आहे. फॅशन म्हणून त्या मुलाने लांब केस वाढलेले आहे. पण आधी तुमच्या कॉन्शियस माइंडनी काय बघितलं, की मागून लांब केस आहे, आणि आपल्याला माहिती आहे लांब केस हे मुलींचे असतात. म्हणून आपल्या कॉन्शियस माइंडने काय ग्रहण केलं, मुली ही मुलगी आहे. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघितलं, तर ती मुलगी नसून मुलगा आहे. तर अशा ज्या गोष्टी आपल्या घेत असतं, ते कॉन्शियस माइंड घेत असतं. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म मेमरी, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या आज आठवतात आहे, उद्या आठवत नाही. हे कुठल्या माइंडने होतं? तुमच्या कॉन्शियस माइंड मधून होत असतं. क्रिटिकल थिंकिंग, हे असं होईल का, याने असं केल्याने तसं होईल का, आणि सतत जे प्लॅनिंग आपण करत असतो, हे प्लॅनिंग देखील आपल्या कॉन्शियस माइंडच्या द्वारे आपण करत असतो. मग आता हे कॉन्शियस माइंडचं काम आहे, तर मग सबकॉन्शियस माइंडचं काम कोणतं आहे? तर तुमच्या माइंड मध्ये क्रिएट होणारे बिलीफ्स, स्वतःबद्दलची प्रतिमा, लोकांबद्दलचे विचार, राजकारणाबद्दलचे विचार, हे वेगवेगळे जे आपले बिलीफ तयार होतात, ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून येतात. याच्याकडे लॉंग टर्म मेमरी, अगदी लहानपणी एखादं आपण पडलं असेल, लागलं असेल, ती गोष्ट देखील आपल्याला आठवते.
किंवा खूप वर्षाआधी कोणी आपल्याला काही बोललं असेल, ती घटना देखील आपल्याला ऍज इट इज आठवते, ही स्टोर होते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन. प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन म्हणजे काय? अचानक तुम्हाला साप दिसला तर तुम्ही त्या सापाला बघाल की तिथून पळ काढाल. काय होणार जनरली? जनरली तर व्यक्ती पहिले पळ काढेल, त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करेल. मग आता ही रिॲक्शन कुठून झाली? ही झाली प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन. आणि कुठून आली? आपल्या सबकॉन्शियस माइंड मधनं आली. आता एखाद्याला डास बसलेला दिसून राहिलाय तर त्याला छान तो रक्त कसं पितोय हे बघत बसणार का आपण? की लगेच तो डास दिसल्यावर आपला हात तिच्यावर मारू, आपण त्याला हाकलायचा प्रयत्न करू, त्याला मारणार? का बरं होत असतं? व्हाय दिस इज हॅपनिंग? ही गोष्ट का घडत आहे सांगा, लक्षात द्या. म्हणजे आपल्या माइंडमध्ये नैसर्गिकरित्या प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन होईल. अचानक एखादी गाडी समोर आली आणि आपण गाडी चालवतात, पटकन आपण काय करतो? आपोआप आपण ब्रेक दाबतो. ही रिॲक्शन कुठून येते? आपल्या सबकॉन्शियस माइंड मधनं. आणि या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन म्हणतो, जी आपल्या सबकॉन्शियस माइंड कडनं घडत असते. आता बघा, त्याच्यानंतर आपले जे काही इमॅजिनेशन्स असतात, आपल्या जीवनाप्रती आपण जे जे करतो ते सुद्धा याच्यातनच असतात. त्याच्यानंतर आपल्या बॉडीच्या सिस्टमला कंट्रोल करणं देखील आपल्या सबकॉन्शियस माइंड मधनं होत असतं. त्याच्यानंतर आपला हार्टबीट, शरीरात होणारा रक्तप्रवाह आणि ब्रिदिंग, या सगळ्या गोष्टी सुद्धा अवचेतन मनाच्या एनर्जी सोबत घडत असतात. सबकॉन्शियस माइंडच्या कार्यातनं या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि अनकॉन्शियस माइंड काय करतो मग? तर अनकॉन्शियस माइंड हे तुमच्या इमोशन्सला पकडून ठेवतो. तुम्ही ज्या व्हॅल्यूजवर जीवन जगता त्या व्हॅल्यूजला सांभाळतो. तुम्हाला इंट्युशन देतो, काय करावं काय नाही करावं. एखादं डिसिजन घेताना ते कसं घ्यावं, त्याचे इंट्युशन आपल्याला या अनकॉन्शियस माइंड मधनं मिळत असतात. जीवनात कुठल्या गोष्टीची जर भीती वाटत असेल, आणि जी स्वतः प्रती जी आपण इमेज क्रिएट केलेली आहे, ही सेल्फ इमेज देखील आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून तयार होत असते. सॉरी, अनकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून तयार होत असते. आणि जर का आपल्याला या तिन्ही, म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड, या तिन्ही माइंडला कंट्रोल मध्ये करता आलं आणि त्याला ब्रह्मांडीय ऊर्जांशी जोडता आलं, तर नथिंग इज इम्पॉसिबल इन युअर वर्ल्ड. आप जो चाहोगे वो मैनिफेस्ट कर सकोगे. तुमच्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला घडवून आणायचं आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही अपेक्षित करताय, 101% यू विल गेट दॅट. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात शक्य होणार आहे. व्हॉट इज द फास्टेस्ट थिंग इन द वर्ल्ड? काय, कुठली गोष्ट फास्टेस्ट आहे सांगा बरं या जगामध्ये? टाईप इन चॅट बॉक्स. कुठली गोष्ट फास्टेस्ट आहे? प्लेन, माइंड, माइंड, imagination, light, mind. Okay, different answer are there. Thought, great. Plan, vichar, yes. The fastest energy ही जी आहे ती तुमच्या ब्रेनची एनर्जी आहे. आता जर का मी काश्मीर हा शब्द तुमच्या समोर मांडला, फक्त मी काय बोलली? काश्मीर हा शब्द, तर काश्मीर बद्दलच, तिथे बर्फ असतो, तिथे तिथलं वातावरण, तिथलं कल्चर, या गोष्टी समोर येतात की नाही येतात? कुणाकुणाच्या आल्या सांगा बरं. मी काश्मीर शब्द उच्चारतात, काश्मीर बद्दल तुम्ही जे काही स्टोअर करून ठेवलेलं आहे, विदिन सम सेकंड तुमचं माइंड काश्मीर पर्यंत पोहोचलं. सो दॅट इज वाय वी आर कॉलिंग की सगळ्यात फास्टेस्ट जर असेल तर ते कुठपर्यंत? आपला माइंडची स्पीड ही सगळ्यात फास्ट आहे. आता बघा, म्हणजेच काय आहे? दोन गोष्टी आपल्या जीवनाला अफेक्ट करतात. एक म्हणजे आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जा, आणि त्याच्यानंतर आपल्या माइंडच्या ऊर्जा. म्हणजे दोन गोष्टींना जर तुम्हाला प्रॉपर हँडल करता आलं, ब्रह्मांडीय ऊर्जांचा योग्य वापर आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडची एनर्जी, कॉन्शियस माइंडची एनर्जी, तर यू विल बी द क्रिएट एनिथिंग यू वॉन्ट. तुम्हाला जी काही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टीचं तुम्ही क्रिएशन 101% करू शकता. आज
जगामध्ये असे लोक आहेत. एखाद्या व्यक्तीला बघा, आपण एक साधं उदाहरण घेऊ. एक व्यक्ती ज्याचा हात नाही आहे आणि तो व्यक्ती काय करेल, एखादा व्यक्ती रोडवर भिक्षा मागेल, मंदिरासमोर जाऊन बसेल, बरोबर की नाही? हात नाही आहे, काम कसं करणार, तो रडेल. तुम्हाला माहितीये ऑस्ट्रेलियाचे एक कोच आहे ज्यांना कमरेखाली दोन्ही पाय नाही आहे, शोल्डर पासनं दोन्ही हात नाही आहे. ऑस्ट्रेलियातले नंबर 1 मोटिवेशनल स्पीकर आहे, जगातले 3ऱ्या क्रमांकाचे मोटिवेशनल स्पीकर आहे आणि 4 मुलांचे पिता आहे आणि 13 कंपन्यांचे सीईओ आहे. का बरं घडलं? एका व्यक्तीला हात नाही आहे आणि तो रस्त्यावर भिक्षा मागतोय, आणि दुसरा व्यक्ती ज्याला दोन्ही हात दोन्ही पाय नाही आहे, तो आपलं कुटुंबही सांभाळतोय, मुलांचा सांभाळ करतोय, 13 कंपन्यांचा सीईओ आहे आणि वर्ल्ड फेमस मोटिवेशनल स्पीकर आहे, जो त्यांनी आपल्या जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे लक्षात ठेवा दुसरा मुद्दा, की जेव्हा तुमच्यात असलेल्या कमतरतेला तुम्ही स्ट्रेंथ म्हणून वापरता, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळवत असता. म्हणून काय करायचंय, आपल्याला आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे. काय करायचं आपल्याला? आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे. स्ट्रेंथला थोडं स्ट्रेच करा, थोडा तणाव वाटेल, पण एकदा का तुम्ही त्या स्ट्रेचची लेवल पार केली, यश तुमचं आहे, सक्सेस तुमचं आहे. जीवनामध्ये जर तुम्हाला खरोखर सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्ट्रेच युअर स्ट्रेंथ. तुमची जी स्ट्रेंथ आहे तिला थोडं स्ट्रेच करायला शिका. एव्हरीवन हॅव द कॅपॅसिटी. आता जर मी म्हंटल एखाद्याला की तुम्हाला रोज 100 सूर्यनमस्कार मारायचे आहेत, रोज 100 सूर्यनमस्कार तुम्हाला करावेच लागतील. लोक विचार करतील इथं 2 टाकणं होत नाही, सूर्यनमस्कार 100 कुठून होईल? पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही दररोज ठरवताय की मी आज 5 मारणार, आठवड्याभरात 10 करणार, 1 महिन्यात 20 करणार, 4 महिन्यामध्ये 100 सूर्यनमस्कार मारण्यात तुम्ही कॅपेबल होणार की नाही होणार? पण आज पहिल्याच दिवशी तुम्ही ठरवलं की 100 सूर्यनमस्कार, काही बोलतात, बोलायचं काम आहे का? पॉसिबल तरी आहे का? हा माइंडसेट घेणारा व्यक्ती कधीतरी आयुष्यात 100 सूर्यनमस्कार मारेल का? शक्यच नाही. मग तुम्हाला जी गोष्ट क्रिएट करायची आहे, पहिले यस आय हॅव दॅट मच कॅपॅसिटी, पहिले सेल्फ बिलीफ तयार करावं लागेल ना, की मी ते गोष्ट करू शकतो. पण आपण काय केलेलं आहे, कठीण करून ठेवलं आयुष्याला. आयुष्य खरोखर खूप सोपं आहे, बट आपण त्यात डिफिकल्टीज क्रिएट केलेल्या आहेत. आता बघा पुढे जाऊ. आपकी इच्छा क्या है? इथे इच्छा महत्वाची आहे ना. वारंवार आपल्या कुटुंबाचा किंवा आपला प्रॉब्लेम हा हेल्थचा होतो, की आपल्या संपूर्ण फॅमिली सोबत आपल्याला खूप आनंदी जीवन जगायचंय. पहिला माइंडसेट काय वाटेल? टाईप इन चॅट बॉक्स. काय वाटतं तुम्हाला, या इमेजवर वर्क करायचंय की सेकंड इमेजवर? सेकंड इमेजवर असेल तर चॅट बॉक्स मध्ये पटापट 2 टाईप करा. ओके, पटापट 2 टाईप करायचंय. ग्रेट 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 ग्रेट. अभिनंदन. यस यस. चला अभिनंदन, सगळ्यांनी 2 टाईप केलेला आहे. कारण तुम्हाला या फिगर मध्ये लाईफ करायचं आहे तर डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस. माहितीये का दलाई लामांनी काय म्हटलंय? ऍज ह्युमन वी ऑल हॅव द सेम ह्युमन पोटेन्शियल. प्रत्येकाला सारखीच शक्ती मिळालेली आहे, अनलेस देअर इज द सम सॉर्ट ऑफ द रिट्रेड ब्रेन फंक्शन. फक्त जे ब्रेन फंक्शन तुम्ही ज्याचा वापर कराल, प्रत्येकाला एक सुंदर ब्रेन मिळालेला आहे ज्याच्यात खूप स्ट्रेंथ आहे फ्युचर क्रिएट करण्याचं. फक्त तुम्हाला त्याला योग्य डिरेक्शन द्यायचं आहे. ब्रिलियंट ह्युमन माइंड इन द रॉंग वे इट इज रिअली डिझास्टर. जर एखादा ब्रेन खूप हुशार आहे, आता मला सांगा, एखाद्याचं ब्रेन मध्ये ब्रेन सारखंच दिलेलं आहे, एखादा त्याच आता चंद्रयान सक्सेस झालं भारताचं, तर म्हणजे काय झालं, इथे ब्रेनचा चांगला उपयोग केला गेला, बरोबर की नाही? चंद्रयान मध्ये ब्रेनचा चांगला उपयोग केला, पण त्याच ब्रेनचा एखादा सायंटिस्ट घातक विस्फोटक बनवण्यासाठी पण वापर करतो की नाही करत? म्हणजे ब्रेनचं पोटेन्शियल चांगलंच आहे,
पण त्याच्या यूज कसा करतो त्याच्यावर डिपेंड राहील. एखादा आतंकवादी कारवाई करेल तर एखादा लोकांचे प्राण वाचवायला काम करेल. पोटेन्शियल म्हणजे एकच गोळी ती एखाद्याचा जीवही घेऊ शकते, बरोबर की नाही? एक गोळी एखाद्याचा जीव घेऊ शकते आणि एक गोळी एखाद्याच्या प्राण रक्षेसाठी देखील वापरली जाऊ शकते, बरोबर की नाही? पण त्यासाठी करायचं काय आहे, आपला फोकस आपल्या जीवनाप्रती पॉझिटिव्ह क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. जसा फोकस तुम्ही क्रिएट कराल तसेच चेंजेस तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये बनवणार आहे. तर आज आपल्याला की माझं इंटेन्शन राहील की माझ्या फॅमिलीमध्ये चांगलं सगळं घडलं पाहिजे. आता बघा, हे सगळे लोक आपल्यासाठी मोठे मोठे आहेत ना. आज तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी देते, सगळ्यांनी हा स्क्रीनशॉट काढा. उद्याच्या सेशन मध्ये सांगायचंय मला की तुम्ही ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली की नाही केली. आणि हा जो शेवटचा क्वेश्चन मार्क आहे ना, इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे. कुणाचा फोटो लावायचा आहे? तुमचा स्वतःचा. आज आप इन सबके पंक्तियों में कभी मैं भी हो सकता हूं हा विचारच केला नाही म्हणून तुम्ही यांच्यासारखं मोठं कार्य करू शकले नाही. नरेंद्र मोदींच्या घरी ते जे काही त्यांचे भाऊ होते हे एकटेच का बरं प्रधानमंत्री बनले? उन्होंने कुछ तो अपने जीवन के लिए अलग सोचा. जब तक आप अपने लाइफ में अलग नहीं सोचते तब तक आप कुछ भी क्रिएट नहीं कर सकते. तुम्हाला तुमचे विचार बदला, सद्गुरू तर जीवन बदलेल. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. कोणी म्हटलंय? सद्गुरू वामनराव पैंनी म्हटलेलं आहे की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या लाईफसाठी ऍक्शन घेता, खरोखर त्याला वेळ देता, जादूची कांडी नाहीये. मी जेव्हा 10वीत होतो आम्ही, आणि तेव्हा आमचे जे क्लास टीचर होते ऍक्च्युअली त्यांनी आमचा 8व्या वर्गापासून समजा दत्तक वर्ग घेतलेला होता. कारण मी ज्या शाळेत होती ना ती नागपुरातली सगळ्यात मोठी नावाजलेली शाळा, आणि तिथे 8वीत चाळणी लागते. पहिली ते 5वी ते 7वी पर्यंतचे जे विद्यार्थी 4-5 सेक्शन मध्ये असतात, 8वी मध्ये ते चाळतात आणि सगळे ढ विद्यार्थी एका वर्गात टाकतात. तर आम्ही त्या ढ विद्यार्थ्यांपैकी होतो, शाळेने बाजूला काढलेली चाळणी. पण मी खूप नशीबवान आहे की जेव्हा मी त्या ढ विद्यार्थ्यांच्या चाळणीत गेली त्याच वर्षी आमचे जे क्लास टीचर आज या जगात नाही, आपण आज मी तुमच्या समोर एवढं बोलू शकते, कुठेतरी तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास त्या सरांकडनं मिळालेला होता. तुम्हाला माहिती आहे सचिन तेंडुलकर एवढे विश्वविख्यात आहे, या सगळ्यांच्या मार्कशीट तुम्ही बघा बरं. हे यांनी कधीतरी आपल्या वर्गात टॉप केलं होतं का हो? नव्हतंच ना. पण आपली मापदंडाची पद्धतच चुकीची आहे. आज हे सगळे स्क्रीनवर दिसणारे व्यक्ती आपल्याला खूप मोठी वाटतात, पण यांची 10वी-12वीची मार्कलिस्ट बघा बरं, कोणाची तरी मेरिटची आहे का यांच्यापैकी? नाही ना. म्हणजे व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो. ज्या व्यक्तीला तुम्ही आता ऐकून राहिलेत ना, एक तास होतोय, मी 12वीला नापास झालेले विद्यार्थी. इंग्रजीची खूप भीती वाटायची. पण लक्षात घ्या, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादा स्ट्रगल उभा होतो, आयुष्यामध्ये एखादा स्ट्रगल, माझ्यासाठी 12वीचा नापास होणं हा माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता. कारण जर मी तो विषय ऑक्टोबरला नसता काढला ना तर अगदी त्याच वर्षी आईवडिलांनी लग्न लावून टाकलं असतं. आणि इथून 20 वर्षाच्या आधी आमच्या नात्यात म्हणजे अजूनही आय एम द फर्स्ट पीएचडी पर्सन इन माय होल फॅमिली. पहिली पीएचडी व्यक्ती आहे, पहिली 10वी पास मुलगी आहे, पहिली ग्रॅज्युएट, पहिली पोस्ट ग्रॅज्युएट. आय एम थँक्स. नॅचरोपॅथी आज माझ्याकडे इतक्या डिग्री आहेत की ते सांगायला आता सध्या आपला वेळ नाही, मला माझा मोठेपणा. पण एक सांगते, मी ज्या विषयात 12वीत नापास झाली, आपल्या म्हणजे कमजोरीला स्ट्रेंथ कसं बनायचं त्याचं उदाहरण तुम्हाला सांगते, त्याच्यावर वर्क करा. माझी बीएडची मेथड इंग्लिश आहे. आय एम द प्रोफेशनल इंग्लिश टीचर नाव. ओके. ज्या गोष्टीत तुम्ही मागे येता ना त्या गोष्टीवर वर्क करायला लागा.
लास्ट इयर माझा मुलगा काही कारणांनी डिप्रेशन आणि एन्झायटी मध्ये गेलेला होता. ऍज अ मदर, ऍज अ कोच, जेव्हा मला ते खटकलं की आपण एवढं कोच आहे, आज माझ्याकडे 10,000 प्लस स्टुडंट आहेत, एवढं असताना जर माझा मुलगा खचतो आहे आणि त्यात माझा पीएचडीचा विषय हा चाइल्ड सायकोलॉजी होता आणि त्याच्यात मला वाटायला लागलं की आपल्याला ही जर समस्या भेडसावू शकते तर का बरं दुसऱ्यांना नाही. मी माझ्या मुलाला तर बाहेर काढलं, टचवूड, ही इज व्हेरी बढिया अभी. हे जर आहे त्याच्यासाठी मी आनंदी पालकत्व जे माझं दुसरं पुस्तक येत आहे आणि मी शाळांमध्ये जाऊन जागृती करते. 3 विषयावर मी बोलत असते. मुलांचं मोबाईल ऍडिक्शन, सहभावनापूर्वक संवादात प्रत्येक परिवारामध्ये संवाद होतो की वाद होतो आणि संवाद झालाही तर त्याच्यात सहभावना असतात का, तो संवाद मनापासनं मनापर्यंत पोहोचणारा आहे का, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करणारा आहे का. तर सहभावनापूर्वक संवाद आणि ध्येय निश्चिती. मी मागच्याच वेळेत एका शाळेत गेली आणि माझं स्पीच सुरू केलं आणि प्रश्न विचारला की बाळांनो तुम्ही शाळेत का येता. 10वीचे मुलं होते. एका मुलीने हात वर केला आणि उत्तर दिलं 75% अटेंडन्स आवश्यक असते म्हणून. 10वीच्या मुलांना शाळेत येण्याचं जर ध्येय माहिती नसेल तर मग पॅरेंट म्हणून किंवा टीचर म्हणून आपण कुठे चुकतोय मुलांना ध्येयवादी बनवण्यासाठी. तर लक्षात घ्या, जेव्हा माझ्या मुलाची समस्या आली मी माझी फील्ड त्याच्यावर वर्क केलं. म्हणून आजपासनं एक ठरवायचं आहे, आयुष्यात कधी पण समस्या आली तर त्या समस्येला 3 प्रकारच्या गोष्टी असतात. एक व्यक्ती आहे ज्याच्या आयुष्यात समस्या आली की तो त्या समस्येत खचतो आणि स्वतःला संपवतो, व्यसनांची आहारी लागेल, काहीतरी तो करेल. दुसरा एक व्यक्ती असतो त्या समस्येसोबत जीना सीखत आहे, माझ्या आयुष्यात काहीच बदल होऊ शकत नाही, ठेवीले आनंदी तैसेची रावे, मी काहीच करू शकत नाही. पण तिसरा व्यक्ती असतो की प्रत्येक समस्येतनं मार्ग काढतो, स्ट्रगल करतो आणि आपल्या आयुष्याला कालच्या दिवसापेक्षा अधिक बेटर, अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करतो. जीवन आहे, आपल्या प्रारब्धानुसार काही परीक्षा समस्या द्यावे लागतील, पण जेव्हा तुम्ही एका प्रॉपर त्याचा सामना करायला लागताना आयुष्यात या युनिव्हर्सल पॉवर आणि एनर्जी तुम्हाला वाचवतात. म्हणतात ना, आपण म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मी माझ्या आयुष्यात असे भरपूर उदाहरणं घेतले. मागच्या दिवाळीच्या 4 दिवस आधी आम्ही फॅमिली सोबत शॉपिंगला जात होतो आणि शॉपिंगला जात होतो तर तेव्हा निघायला ठरवलं आणि मिस्टरांनी 4 व्हीलर काढली आणि अंगणात भयानक ऍक्सिडेंट झाला 4 व्हीलरचा. माझे हसबंड त्यात होते. गाडी रिव्हर्स मध्ये गेली, मागचा काच फुटला, टायर फुटला, माझे हसबंड अनकॉन्शियस झाले डोक्याला मार लागल्यामुळे. गाडी, त्यांचं शरीर फ्रंट गिअर म्हणजे गिअरवर पडलं, रिव्हर्स गिअरची गाडी फ्रंट गिअर मध्ये आली, तेवढ्याच स्पीडली ते समोर आली आणि गाडी अंगणात पलटली. बट जेव्हा तुम्ही प्रॉपर प्रोटेक्शन मध्ये असता एनर्जीच्या, जे आम्ही एनर्जी हिलर, रेकी आणि एंजल्सच्या माध्यमातून करत असतो, थँक्स टू गॉड की त्यांना फक्त 2 स्टिचेस लागले, एमआरआय वगैरे सगळं काढलं, गाडी स्क्रॅप मध्ये द्यावी लागली. आपण वस्तू मिळवू शकतो पण आपल्याला किंमत करायची असते ती आपल्या जीवनातल्या नात्यांची. अगदी याच मंगळवारी सकाळी माझ्यासोबत एक घटना घडली. रोज आपल्याला स्वयंपाक करावा लागतो, रोज कुकर लावावा लागतो, पण अचानक माझ्या घरच्या, म्हणजे मी एकीकडे चहाचा गंध ठेवलेला होता, एकीकडे कुकर मध्ये वरण भात लावलेला होता आणि जस्ट फक्त 4 पावलं 5 पावलं मी चालून समोर गेली चहाचा कप आणायला, कुकर ब्लास्ट झाला आणि मी फक्त मागे वळून बघितलं तर गॅसच्या दोन्ही बटना तुटून बाहेर आलेल्या होत्या. तो कुकर मोठा तो पडलेला होता, चिमणी खाली आलेली होती जी किचन मध्ये लावलेली. पण जेव्हा ती युनिव्हर्सची एनर्जी आपल्या सोबत असते प्रोटेक्शन द्यायला, मला एवढूसे लागले नाही. पैशाचं नुकसान आपण सोसू शकतो. मी लगेच रेग्युलेटर बंद केला, गॅसचा वास पसरलेला होता आणि मी प्रोटेक्शन मला माझ्या घरी, मी तेव्हा एकटीच होती. लक्षात घ्या, तर अशा एनर्जी जेव्हा तुमच्याजवळ पॉझिटिव्ह असतात, आयुष्यात संकट जरी आले तरी सुद्धा या एनर्जी तुम्हाला त्या संकटातनं बाहेर काढतात आणि म्हणून आपल्याला प्रत्येक क्षण आपल्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपने जीवन में खुद को यहाँ पे देखो. यांना काहीतरी देवानी विशेष एनर्जी देऊन पाठवलेला आहे का हो? आपल्याच सारखे होते
फक्त त्यांच्यामध्ये असलेल्या ब्रह्मांडीय ऊर्जा आणि माइंडच्या एनर्जीचा जेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने वापर करतो सर्वसामान्यापेक्षा, तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्रिएशन करतो. नाही तर एखाद्याला नशिबाने मिळालं ना ते टिकत नाही. बघा, हा जो व्यक्ती आहे ना सुशील कुमार, हा 5 करोड रुपये केबीसी मधनं जिंकला होता. किती? 5 करोड. नशिबाने मिळालेले पैसे होते. पण देवा निसर्गाने दिलं ते सांभाळण्याची ताकदही पाहिजे की नाही पाहिजे? माइंडसेटच नव्हता ना तो पैसे सांभाळण्याचा. अचानक तो पैसा आलेला होता. जेवढा फास्ट आला तेवढा तो व्यसनांच्या अधीन झाला आणि आज पैशाला मोहताज आहे. आणि म्हणून आपल्याकडे गुगलवर जाऊन सर्च करू शकता की तो व्यक्ती आता किती प्रॉब्लेम मध्ये आहे आणि त्याच्या बायकोनी त्याला डायव्होर्स सुद्धा दिला. म्हणजे ज्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलं अचानक आलं होतं, आज त्या 5 करोड मध्ये त्यांनी किती समृद्ध जीवन, पिढ्याने पिढ्या 2 पिढ्या त्याच्या झाल्या नसत्या, घर, गाडी, बंगला सगळं ऐशोआरामात जगला असता, पण तो पैसा पाहून तो चुकीच्या व्यसनांच्या आहारी गेला आणि होतं तेही आयुष्य तो गमावून बसला. आणि म्हणून नशिबाने मिळालं तरी सुद्धा ते सांभाळण्याची कुवतही माणसामध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी माइंडसेट खूप महत्वाचा आहे. आता 2 प्रकारचे व्यक्ती असतात, जे लोक फिक्स माइंडसेटवर जगतात आणि काही लोक ग्रोथ माइंडसेटवर जगतात. आता फिक्स माइंडसेट म्हणजे काय? अभी बच्चे हो गए, शादी, शिक्षण झालं, ठीक आहे, घर चालवण्यापुरते पगार येऊन राहिलेला आहे, लग्न झालं, मुलं झाले, त्यांचं एज्युकेशन चल रहा है. या माइंडसेटला काय म्हणू आपण? फिक्स माइंडसेट. जो हो रहा है उसको होने दो, चलने दो, तो जरा फिक्स माइंडसेट. पण धीरूभाई अंबानी सारखी व्यक्ती, अमिताभ बच्चन सारखे व्यक्ती, सचिन तेंडुलकर सारखे व्यक्ती, कलाम सरांसारखे व्यक्ती कुठल्या माइंडसेटमध्ये जगतात? ग्रोथ माइंडसेटमध्ये. माझ्या कालचा दिवस जसा झाला ना, मला त्याच दिवसाला जर मी आज तसंच जगली तर उद्या माझ्या जीवनात काहीतरी पॉझिटिव्हिटी येणार आहे का? माझ्या कालच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम होते तेच प्रॉब्लेम मी आज घेऊन आहे, तर माझ्या उद्याच्या जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी येईल का? निश्चितच नाही. पण कालच्या जीवनातल्या एनर्जीपेक्षा आजच्या एनर्जी मी पॉझिटिव्ह ठेवील तर माझ्या माइंडमध्ये आणि माझ्या जीवनामध्ये बदल होईल की नाही? जर आजचा माझा दिवस मी खूप मेहनत केली काहीतरी घडवण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, तर याचे फळ मला निश्चितच मिळेल की नाही? कहावत आहे ना, जे पेराल ते उगवेल. बोये पेड़ बबूल का तो आम कहां से पाए. मग विचार करा, आपण आपल्या जीवनामध्ये जर नकारात्मकता पेरत असू, आपण आपल्या विचारांमध्ये सतत स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल निगेटिव्ह थॉट करत बसू, तर मग आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येणार आहे का? आपल्याला पेरणीच सकारात्मकतेची करायची आहे, ही पेरणीच आनंदाची करायची आहे, की जेणेकरून आपण आपल्या जीवनाला समृद्ध करणार आणि इतरांच्या जीवनामध्ये पण ही पॉझिटिव्हिटी येणार. बघा, ग्रोथ माइंडसेट वाले काय करतात? जीवनात चॅलेंज जरी आले ना, तर त्या चॅलेंजेसला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करतात आणि हे लोक चॅलेंजेस येऊच देत नाही. कोण करेगा? एक ग्लास पाणी प्यायची इच्छा झाली ना, तरी बघतात बाजूला कोणी आहे का एक ग्लास पाणी द्यायला. हे कोणते वाले? फिक्स माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट वाले काय करतात? जाऊन पटकन पाणी आणते. हे लोक प्रत्येक वेळेस काहीतरी जीवनामध्ये नवं शिकायला तयार असतात आणि हे लोक जाऊ दे ना, पगार येऊन झाला ना, कशाला काही नवीन शिकायला लागते, त्या माइंडसेट मध्ये जगतात. मला सांगा हो, जर नवीन काही शिकलं, आता बघा सगळीकडे एआय टूल आलेले आहेत. हे एआय टूल खूप लोकांच्या नोकऱ्या घेऊन जाणार आहे कॉर्पोरेट सेक्टर मधले. का बरं? कारण हे टूल्स एवढे पॉवरफुल आहेत, इथं माणसांची गरजच नाही ठेवली आहे त्यांनी. जी गोष्ट एका टाईपिस्टला टाईप करायला आज जर 2 तासाचं काम आहे, हा चॅट जीपीटी 5 मिनिटात करून देतो. एवढंच काय, ते टाईप करताना समजा माझं पुस्तक एखाद्याला टाईप करायला दिलं तर विचार मला ते लिहून त्याला सांगावं लागतील. चॅट जीपीटी अख्खा विचार लिहून देतो. तुम्ही फक्त त्याला विषय सांगा, तो अख्खं तुमच्यासाठी लिहून तयार करतो. मग अशा याच्यात जो व्यक्ती ग्रोथ माइंडसेटवर नाहीये, स्वतःच्या लर्निंगवर फोकस करत नाहीये, तर त्याला प्रगती मिळणार आहे का? त्याची ग्रोथ तो स्वतःच्या हाताने थांबवतो. लवकर आणि म्हणजे हा जो ज्या ग्रोथ माइंडसेट नसलेला व्यक्ती काय करतो? आलेल्या संकटांमध्ये स्वतःला वाहून घेतो
आणि ग्रोथ माइंडसेटवाला आलेल्या संकटात बाहेर पडतो. अशा नवीन ॲबिलिटीज डेव्हलप करणारा आहे ग्रोथ माइंडसेट, आणि ॲबिलिटी आहे अब हो गया ना असे विचार करणारे जे लोक असतात ते असतात ग्रोथ माइंडसेट नसणारे. तर आपल्याला प्रत्येक वेळेस रोज नव्या ऊर्जा माइंडला द्यायच्या. आता बघा, जर एखादा खिळा आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि तो तुमच्या घराच्या अंगणाच्या अशा ठिकाणी पडलेला आहे की ज्याच्यावर रोज पाणी पडून राहिलेलं आहे, तो खिळा काय होईल? गंजेल ना, पाणी लागून लागून ते गंजेल. पण त्याच खिळ्याला परत तुम्ही साइन पेपर, जे सँड पेपर असतो त्या सँड पेपरनी घासला तर परत तो चमकायला लागेल की नाही लागेल? त्याचा गंज बाहेर निघेल आणि तो परत नवा चमकायला लागेल. मग आपलं ब्रेनही तर तसंच आहे. सतत एखाद्या नकारात्मक थॉट मध्ये जर तुम्ही त्याला डुंबवून ठेवलं तर त्या थॉट मध्ये त्याची ग्रोथ थांबून जाणार. पण जर त्याच्या ऐवजी रोज एक पॉझिटिव्ह थॉट दिला, पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं तर त्यात तुम्हाला फायदा होईल. आता तुम्हाला एक इथे सांगते की जे आमचं आज सेशन संपलं, माझं प्ले स्टोअरवर वर्टेक्स हॅपी लाईफ म्हणून ऍप आहे. जर ते तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्या फ्री स्टडी मटेरियलमध्ये सगळ्यांसाठी हे 11 दिवसांचं सेशन आणि माझे मेडिटेशनचा क्लास आपल्यासाठी ऍज अ गिफ्ट म्हणून तयार ठेवलेला आहे. नक्की ऍप डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला त्या मेडिटेशनचा क्लास आणि हे जे आपलं 11 दिवसांचं मॉर्निंग रिच्युअल्सचं सेशन झालेलं आहे विथ मेडिटेशन, ते नक्की त्याचा फायदा घ्या. तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. ते सेशन 90 दिवस ऍज इट इज रिपीट करा, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला त्याचे बेनिफिट होणार आहे. ओके, त्याच्यानंतरचं काय? तर आता थोडा विचार करा की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत तुमच्या सराउंडिंग मध्ये ते कुठल्या क्वालिटीचे आहेत? तुमच्यापेक्षा खूप हाय पॉवरफुल आहेत, खूप सक्सेसफुल आहेत, की तुमच्यापेक्षा कमी सक्सेसफुल आहेत? कशा आहेत? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की ते कसे आहेत लोक, तुमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत. प्लीज टाईप इन चॅट बॉक्स. मिक्स्ड आहे, अजून ऍव्हरेज आहेत, आणखी दोन्ही प्रकारचे आहेत, टॉपर आहेत. ओके, ऍव्हरेज, डिफरंट माइंडसेट आहे, मिक्स आहे. ओके, चला आता बघा गंमत काय आहे. हे लोक जरुरी नाही की व्यक्तींच्या स्वरूपातच तुमच्या आजूबाजूला असले पाहिजे. आता समजा माझ्याकडे 300 पुस्तकं आहेत, म्हणजे 300 प्रकारच्या लोकांचे विचार आणि सगळे मोटिवेशनल आणि पॉझिटिव्ह पुस्तक आहेत, वर्ल्ड फेमस बुक्स आहेत माझ्याकडे. मग रोज जर मी कमीत कमी एका पुस्तकाचे 10 पानं वाचते तर आपोआपच त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचे विचार मी ग्रहण करत आहे. जर एखादी महिला रोज त्या टीव्हीवर सासबहूचे झगडे पाहून राहिली आहे, म्हणजे ती कोणती एनर्जी आपल्या आजूबाजूला ठेवत आहे कळत न कळत. रोज तुम्ही मारधाडवाले मूव्हीज पाहून राहिलेले आहे, कुठली एनर्जी पाहताय? जीवनामध्ये खरोखर पॉझिटिव्ह देणारी एनर्जी. आता आपल्याला सतत एखादा मित्र असायचा जो सतत कुरकुर 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 करून राहिला तुमच्या कानाजवळ, सतत तो त्याच्या जीवनातलं रडणं रडणं करून राहिला, काय होणार आहे? त्या व्यक्तीची नकारात्मक एनर्जी आपण ग्रहण करतोय. कळत न कळत तो व्यक्ती आपल्या डोक्यामध्ये थॉट पेरून चाललेला आहे निगेटिव्हिटीचे. आणि म्हणून आजपासनं नेक्स्ट नियम की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे व्यक्ती ठेवायचे आहे जे तुमच्यासाठी प्रत्यक्ष मोटिवेशन ठरेल. आता कुणाला प्रश्न पडलाय, मॅडम का घरचे लोक बदलणार आहे का म्हणून? आता कुणाकडे वाटलं एकदम घरच्या लोकांना नाही बदलायला सांगत आहे मी, विचारांच्या माध्यमातनं. जर तुम्ही सतत, आता जर तुम्हाला राग येतोय, हा तुमचा आत्ताचा स्वभाव आहे, की तुम्हाला राग येतोय हा तुमचा आत्ताचा स्वभाव आहे, आणि त्यानुसार जर तुम्ही रागराग रागराग करून राहिलेले, काय होईल बरं? घरच्या लोकांना आनंदी वाटेल का? पण जर का तुम्ही एक छान पुस्तक वाचलंय, तुमच्या पीस ऑफ माइंडवर वर्क केलेलं आहे, मेडिटेशन केलेलं आहे,
मग घरच्या लोकांनी जर निगेटिव्ह वाटले आणि तुम्ही शांततेत उत्तर देऊन राहिलेले आहे, तर आपोआपच घरचे लोक बदलतील की नाही बदलतील? मग आपल्या हाताचे 5 बोट तसे सारखे नाही आहे, तर घरातल्या 5 लोकांचे स्वभाव सारखे नाही आहे. म्हणून आपल्याला लोकांना बदलवण्यापेक्षा स्वतःला बदलवणं सोपं आहे की नाही आहे? सो वी हॅव टू चेंज अवर सेल्फ फर्स्ट. आपल्याला जो बदल घडवायचा आहे, तो बदल सगळ्यात पहिले आपला स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे. कुणामध्ये बदल करायचा? फर्स्ट. मग आता हा बदल करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर चांगले पुस्तकं वाचायची आहेत, चांगले व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ जे आता तुम्ही करताय, 1 तास झाला बरोबर तुम्ही मला ऐकताय, जे जे तुम्हाला मोटिवेशन देत आहे, ऐसा कहीं तो भी लगा की आप पिछले 1 घंटे में काय बोर करून राहिले मॅडम, आम्हीच भेटलो होतो का आज, असं झालं का कुणाला? बोर बी होऊन राहिलं का कुणाला? टाईप इन चॅट बॉक्स. झालं 1 तास आता पुरे आहे, मग थांबावं लागेल मला. बोरबीर झालं का कुणाला? अच्छा, नाही झाला. चला पुढे जाऊ शकता. अर्धा तास झेलाल ना अजून मला? काही टेन्शन बिन्शन नाही शक्य होत असेल तर लिव्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. की बाबा आता खूप झालं, अभि नाही सहन हो रहा मॅडम, काय 1 तास झाला. चला थँक्यू. सगळ्यांची उत्तर नाहीये मध्ये आलं. बोर होत नाहीये, धन्यवाद. थँक्स टू युनिव्हर्स की तो आपल्याला एनर्जी देतोय मला ऐकून घेण्याची, मला सहन करण्याची. तर ब्रह्मांडाचा आभार मानून घ्या, स्वतःचा आभार मानून घ्या. म्हणजे आपण पुढचा अर्धा तास अजून फुल ऑफ एनर्जी चालू करू. सो थँक्यू. चलो आगे बढ़ते हैं. तर मग आपल्याला आपल्या आजूबाजूला चांगले पुस्तकं, चांगले व्हिडिओ आणि चांगल्या लोकांची संगत करायची आहे. आता मग म्हणाल की चांगले शेजारी नाही आहे तर आम्ही घरच बदलतो, असं नका करू. तुमचा स्वभाव हळूहळू बदलला की आजूबाजूचं सराउंडिंग आपोआपच बदललं. आपला प्रयत्न उलटा असतो, म्हणून रिझल्ट उलटा येतो. हम लोगों को सुधारने की कोशिश करते. भारतीय याच्यातनं मी एका ठिकाणी खूप छान ऐकलं. शादी होने के बाद घर में फैक्ट्री चालू होती. कौन सी? बदलाव फैक्ट्री. सास कहती है मैं इस बहू को बदल डालूंगी. आता व्यक्तीला बदलू शकत नाही, पण तिच्या स्वभाव बदलता बदलता सासू म्हातारी होऊन जाते. सून हसबंडला, म्हणजे जी वाईफ असते ती पतीला बदलवण्याचा प्रयत्न करते, पती पत्नीला बदलवण्याचा प्रयत्न करतो, जे काही देवाने दिले मुलं त्या मुलांना बदलवण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा बदलाव कधीच होत नाही. तर आपल्याला खरं काय करावं लागतं, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा लागतो. आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करायला शिका. ज्या दिवशी तुम्हाला हा लोकांचा आहे त्या परिस्थितीत स्वीकार कराल ना, तर तुम्ही जीवनामध्ये अधिक आनंदी जगायला शिका. बदलाव कुठे करायचा आहे? आता एखादा व्यक्ती रोज घरात पिऊन येऊन राहिलाय, आता त्याचं व्यसन कमी करण्यासाठी तुम्ही बदलाव करायचा. पण आता त्या पिणाऱ्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं की बाबा रे पिऊ नको, ऐकणार आहे का? तेवढं डोकं तर त्यालाही आहे की पिण्याने नुकसान होतं, पण तरी तो व्यक्ती पितो. मग आता त्याच्यासाठी आपल्या एनर्जीमध्ये उपाय आहे. टेलिपॅथिक हिलिंग आणि डिस्टन्स हिलिंग, ती जेव्हा तुम्ही वापरायला सुरुवात करता, तर आज आपल्याकडे बरेच उदाहरणं आहे की पिणाऱ्या व्यक्तींचे व्यसन सुटलेले आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ते कसं वापरायचं टेलिपॅथिक एनर्जी हे शिकून घ्यावं लागतं. पैशाचा ग्रोथ माइंडसेट, कारण मी तुम्हाला दोन दिवस आपण भेटणार आहे, बऱ्याच गोष्टी क्लिअर करते, पण तुम्हाला एनर्जीचं कनेक्शन करून घ्यावं लागेल. तर डिटेलमध्ये त्या गोष्टी शिकवून घेणं गरजेचं असतं. चला, तर मग बघा, आता तुमची जर परवानगी असेल तर मी माझ्याबद्दल सांगते की ज्या व्यक्तीला तुम्ही आता 1 तासापासून जास्ती वेळ झाला ऐकत आहे, तो तुमच्या परवानगीने मी शेअर करू का? सांगा. कॅन आय शेअर? कशासाठी शेअर करायचं आहे? कारण मी जे मिळवलेलं आहे ते तुम्ही पण तुमच्या लाईफ मध्ये मिळवू शकता. थँक्यू. ओके, चलो. तर बघा, मी डॉक्टर मंजुषा महेश कुमार तांडेकर. मी लास्ट 15 इयर्स पेक्षा जास्ती वेळ झाला की या अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये आणि ट्रेनिंगच्या फील्डमध्ये, तर मला तसे 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. 10,000 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना भारत आणि भारताच्या बाहेर प्रशिक्षण दिलेले आहे. 5,000 पेक्षा अधिक लोकांना उपचारातून समाधान मिळालेलं आहे.
या वर्षी मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची उपाध्यक्ष आहे. वर्टिक सिलिंग सेंटरची मी संस्थापक आहे. मागच्या वर्षी मला बँगलोरला आरोग्य रत्न पुरस्कार मिळाला. मी एक नॅचरोपॅथिस्ट आहे आणि महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲक्युपंक्चरची लीगल प्रॅक्टिशनर आहे. सुजोग इंटरनॅशनल सुजोग असोसिएशनची मी मेंबर आहे. आणि हे अगदी घरगुती क्लासेस, छोट्या छोट्या शाळांमध्ये ट्रेनिंग पासून जो माझा हा प्रवास सुरू झाला, तो प्रवास प्लस हे माझं कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये सुरू केलेलं ऑफिस आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघताय. आपल्या वर्कशॉपचे नाव काय आहे? लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे माझं मी स्वतः उदाहरण आहे की यहाँ से यहाँ तक का सफर मैंने पूरा किया है. तुम्ही जर तुमच्या एनर्जी चेंज कराल तर 101% तुम्ही देखील तुमच्या लाईफमध्ये नवं सकारात्मकतेचं ट्रान्सफॉर्मेशन निश्चितच आणू शकता. माझ्या या कार्याचं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण नोंद झालेली आहे. मला ऑनररी डॉक्टरेट दिल्लीवरनं प्राप्त झालेली आहे. हा मागच्या वर्षी बँगलोरचा क्षण आरोग्य रत्न पुरस्कार घेण्याचा आणि माझ्यासाठी मोस्ट मेमोरेबल मेमरीज आहे तो म्हणजे 2021 ऑक्टोबरला आम्ही जो पुण्याला प्रोग्राम घेतला होता. माझ्या विद्यार्थ्यांकडून जे मला भरभरून प्रेम मिळालं त्याची तुलना माझ्या आयुष्यात कशाचीच होऊ शकत नाही. एवढं प्रेम मला माझ्या स्टुडंटकडनं प्राप्त झालेलं आहे. सो मी माझ्या सगळ्या स्टुडंटची त्यासाठी आभारी आहे. त्याच्यानंतर दिल्लीला इंटरनॅशनल रेकी कॉन्फरन्सच्या वेळेस स्टेज शेअरिंग करायला मिळणं, दिल्लीला जाऊन परत आता सांगायला आनंद होईल की आमचं आता दिल्लीला सध्या पुराचं वातावरण आहे तरी देखील पुढच्या 21, 22, 23ला आमची 3rd वर्ल्ड काँग्रेस आमची कॉन्फरन्स आहे. तर तिथे महाराष्ट्राचं मी चीफ ऑर्गनायझर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. हे मी दिल्लीला एक रिसर्च पेपर सबमिट केला होता पोस्ट स्टेजचा कॅन्सर ठीक होण्याचा. ते हे काही क्षण युसीएन चॅनलवर माझी मुलाखत आलेली आहे. तर अशा विविध क्षेत्रात काम करण्याचं मला मिळालेलं आहे. तर मी माझ्याबद्दल माहिती दिली तर इफ आय कॅन डू इट कशासाठी दिली? इफ आय कॅन डू इट सो एनीवन कॅन डू इट. एक 12वी नापास झालेली व्यक्ती जर का एवढं क्रिएट करू शकते फायनान्शियली, हेल्थ वाईज, रिलेशनशिप वाईज सक्सेस मिळू शकते तर मग तुम्ही नाही करू शकत का? तर हे करायचं कसं? कुणाकुणाला आवडेल त्याचं सिक्रेट मी सांगते. कुणाकुणाला आवडेल सो क्या करणार? आवडेल का करायला? तर मग आपण सांगते यस 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 यस. कुणाकुणाला आवडेल करायला? यस, ग्रेट. चलो, जिनको भी पसंद है तो पहला सेंटेंस कीप योर वर्ड्स. पहले खुद से कमिटमेंट करो की आपको क्या चाहिए. मला पुस्तक लिहायचंय, मला 5 लाख रुपये महिना कमवायचा, मला संपूर्ण आरोग्य पाहिजे, माझ्या कुटुंबामध्ये सर्वत्र प्रेम पाहिजे. क्रिएट फर्स्ट. आणि क्रिएट माइंड मध्ये क्रिएट केल्यावर जे तुम्ही शब्द स्वतःसाठी ठरवताय की मला हे मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मी सुरुवात कुठून केली? अगर किसी बात को आप पूरी शिद्दत से चाहो तो उसको आप तक पहुंचाने के लिए पूरी कायनात भी जोर लगा देंगी, ताकद लगा देंगी. तो पहिले स्वतःच्या शब्दांना रिस्पेक्ट करा. जीवनातल्या छोट्या छोट्या क्षणांना सेलिब्रेट करा. मला सांगा, आपल्याला असं वाटतं की बच्चे का बर्थडे 5 स्टार हॉटेल में मनाएंगे तो खुश होंगे? नाही. त्याच्यापेक्षा मुलाला जर भेळ खायला आवडते, 10 रुपयाच्या भेळमध्ये तुम्ही मुलाला आनंदी करू शकता. तुमचं 5 स्टारचं जेवणही त्याला आनंदी करणार नाही. तेवढा आनंद तुमची 10 रुपयाची भेळ करू शकता. आणि म्हणून खूप मोठे पैसे खर्च करण्यापेक्षा एखाद्याच्या मनाला काय आवडतं ना त्याचं मन जपायला शिका. जेव्हा तुम्हाला कुटुंबामध्ये एकमेकांची मन जपता येतील ना तर तुमचा पैसाही तिथे कामात पडणार नाही. मी तुम्हाला माझं एक उदाहरण सांगते जे माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे. आमचं लग्न झाल्यानंतर माझं अरेंज मॅरेज आणि लग्नानंतर हसबंडला 3 वर्ष सॅलरीज नाही भेटली. ते आम्ही कसे दिवस काढले आमचं आम्हाला माहितीये 4 लोक. पण लग्नानंतर जो माझा बर्थडे आला होता माझ्या हसबंडने खूप छान सेलिब्रेट केला होता. खिशात पैसे नव्हते. कुठून तरी आमच्याजवळ फक्त 50 रुपये शिल्लक होते. त्याच्यात ऑटोनी जायला 20 रुपये लागणार होते दोघांना त्यावेळेस. मग आमच्याजवळ 30 रुपये. लक्षात घ्या, सेलिब्रेशन देयर इज नो नीड ऑफ मनी. माझ्या हसबंडने एक सुंदर कविता तयार केलेली होती. एक छोटी फ्रुटीची बॉटल, 2 पेढे. दॅट वॉज अवर सेलिब्रेशन.
आणि एक दिवस आम्हाला जेवायला जायचं होतं, तर तेव्हा आठवतं मला 50 रुपये शिल्लक होते. आम्ही सकाळचं जे काही उरलं होतं भाजी भात वगैरे तो खाल्ला आणि 50 रुपयात हॉटेलमध्ये माहिती होतं आपल्याला तेवढेच आहे, तेवढ्याच याचा ऑर्डर दिला, हाफ दाल फ्राय आणि चपात्या, भात घरून खाऊन आलेलो होतो. पण दाल तडका आणि ते पोळ्या, तंदुरी पोळ्या घेतल्या आणि तेव्हा ही 20 वर्ष आधीची गोष्ट आहे. सो लक्षात घ्या, जीवनामध्ये जर सेलिब्रेशन करायचं असेल ना, तर पैशाची गरज नाही राहत. आज ती गोष्ट वेगळी आहे, की मी जर विचार केला, की मला 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं आहे, मी इझिली जाऊ शकतो. दॅट इज नॉट बिगेस्ट इश्यू. आजच्या घडीला माझ्यासाठी नाहीये. आणि म्हणून माइंडसेट क्रिएट करा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजला ऑपॉर्च्युनिटीमध्ये बदलण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. मुलांना पण तसंच घडवा, की ऑपॉर्च्युनिटी लाईफमध्ये क्या चाहिए? कारण एक श्वास घेतला, एक श्वास सोडला. एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं, जे कधीच वापस येणार नाही. आज गेल्या एक पाऊण म्हणजे 1 सव्वा तासापासून तुम्ही माझ्या सोबत आहात. त्या आयुष्यातले क्षण तुम्ही जे जगतात आहे ना, ते परत रिपीट होणार नाहीये. तुम्हाला जीवनामध्ये खरा आनंद द्यायचा असेल, तर तुम्हाला ॲक्शन टेकर बनायचंय. आणि हे ॲक्शन घेण्यासाठी तुमचा माइंडसेट हा फुल्ली पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जेव्हा ध्येय घेऊन काम करतो, तर बघा तो त्याच्या प्रत्येक कामामध्ये आनंद मानत असतो. काय आपलं जीवन असं आहे का? की आपण आपला जो कुठलाच प्लॅनिंग नाहीये. उद्या काय करायचं याचं काहीच प्लॅनिंग नाहीये. तर मग प्रत्येक वेळेस आता काय करू? हा प्रश्न तुमच्या समोर येतो. म्हणून प्रत्येक वेळेस तुमचा गोल सेट, टू डू लिस्ट, आजच्या कामांची टू डू लिस्ट जी आम्ही आता 11 दिवसांच्या सेशनमध्ये शिकवली, की रोज तुम्हाला दैनंदिन लेव्हलवर काय पाहिजे आहे, त्याचं गोल सेटिंग करायचं आहे आणि आज तुम्हाला कुठले महत्त्वाचे कामं पूर्ण करायचं आहे, त्याची टू डू लिस्ट तयार करायचं, तुम्हाला सवय लावायची. आता बघा मी जे सगळं मगाशी व्ही-आय-पी सीट बद्दल बोलली की नाही, ते व्ही-आय-पी सीटमध्ये काय-काय मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला वाटतं की हा व्ही-आय-पी ग्रुप जॉइन करायचा आहे, तर त्यांना क्रिएट युअर मनी डीएनए हा कोर्स ॲज अ गिफ्ट मिळणार आहे. संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके. हे जे माझं पुस्तक मी दाखवलेलं आहे, हे तुमच्या घरी बाय पोस्ट येणार आहे. आजच मी 50 पुस्तकं पोस्ट केले. तर ज्यांना हे पुस्तक तुमच्या घरी येणार आहे, प्लस माझ्यासोबत तुमच्या मनातलं शेअरिंग, तुमच्या लाईफला जे काही पॉझिटिव्हिटी द्यायचं आहे, ते ग्रोथ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्यासोबत 1 तासाचा वेळ असाच Zoom कॉलवर फक्त तुम्ही आणि मी असं आपण स्पेंड करणार आहे, ज्याच्यात तुमच्या लाईफला खऱ्या ट्रान्सफॉर्मेशनची कशी दिशा द्यायची, हे आपण तिथे निश्चित करणार आहे. एक प्रॉपर मार्ग ॲज अ काउन्सिलर आणि ॲज अ गाईडलाईन तुम्हाला तयार करून दिली जाईल, की तिथून पुढच्या आयुष्यात तुम्ही कुठल्या स्टेप उचलल्याने तुमच्या लाईफमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन होईल, ते तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यात व्ही-आय-पी WhatsApp ग्रुप आणि हे फक्त आणि फक्त ₹499 आहे. 1 तासाचं प्रश्न उत्तरांचं सेशन. ज्यांना कुणालाही याचा लाभ घ्यायचा आहे, कंपल्शन कुणालाच नाही आहे. आपलं सेशन जे मी कमिट केलेलं आहे 2 दिवस होणार आहे. पण वेगळं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये पाहिजे, तर ज्यांना कुणाला वाटतं आहे, की हे पोर्टेबल नाही, तुम्हाला जर द्यायचे आहे, तर त्याच्यासाठी हा नंबर आहे 7350246653. या नंबरला तुम्हाला 499 पे करायचं आहे. टोटल पॅकेज आहे 7777चं. मला इथे सेलिंग म्हणून नकोय. मी माझ्याकडे भरपूर कोर्सेस आहे, जे मी तुम्हाला सेल करू शकली असते आजही आणि उद्याही. पण मला इथे सेल करायचं नाहीये. ही फक्त कमिटमेंट अमाउंट आहे. आणि माझं हे सेशन झाल्यानंतर 1 टू 1 तुम्हाला वाटलं, की माझे हे 499 वाया गेले ना, तुम्ही मला वापस मागा. अगदी त्याच वेळी तुमच्या अकाउंटमध्ये हे 499 वापसही केले जातील. ही 100% मनी बॅक गॅरंटी आहे. फक्त तुम्हाला त्या परिस्थितीत मी हे जे बाकीचे कोर्सेस आहे, ते पण तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. पण तुमचे 100% मनी बॅक गॅरंटी आहे, की तुम्ही जे मला 499 पे कराल, ते तुम्हाला ॲज इट इज तुमच्या अकाउंटमध्ये परत येतील. ओके. तर हा ज्यांनाही ॲक्शन्स घ्यायचे आहेत, तर त्यांच्यासाठी आहे कंपल्शन कुणालाही नाही आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आज उद्यामध्ये तुम्हाला जर वाटलं, की माझ्यासोबत 1 टू 1 घ्यायचं आहे विथ 100% मनी बॅक गॅरंटी. 499 मध्ये तर हा माझा नंबर आहे Google पे, फोन पे, पेटीएमचा मंजुषा तांडेकर 7350246653.
ओके. सो बाकीचं सेशन आपण उद्या कन्वर्ट करणार आहे. आता आपण जे प्रॉमिस केलं होतं प्रश्न उत्तरांचं सेशन राहील. तर आजच्या सेशन बद्दल कुणाचे काही प्रश्न असतील तर मी आता तुमचा माईक ऑन करते, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि कारण बरेच लोक आहे प्रश्नांसाठी आपल्याला 10 मिनिटं तरी जातीलच. यू कॅन आस्क युअर क्वेश्चन्स. कुणाला काही प्रश्न असतील माईक ऑन करून विचारा. काही प्रश्न आहेत का? कारण आपल्याला नसेल प्रश्न तर मी पुढचं सेशन कंटिन्यू करते. मला 2 दिवसात भरपूर काही द्यायचंय. ते आपण ऍप कुठचं डाउनलोड करायचं सांगितलं ते सांगा ना. हे वर्टेक्स हॅपी लाईफ प्ले स्टोर वर गेलात की वर्टेक्स हॅपी लाईफ म्हणून ऍप तुम्हाला डाउनलोड करायचंय. मी चॅटबॉक्स मध्ये टाईप करते म्हणजे तुम्ही वर्टेक्स हॅपी लाईफ हे ऍप तुम्ही प्ले स्टोर वरनं डाउनलोड करू शकता. त्याच्यात तुम्हाला मेडिटेशनचा क्लास आणि आमचं जे 11 दिवसांचं मॉर्निंग रिच्युअलचं सेशन झालं ते तुम्हाला मिळेल. आयफोनवर पण हे ऍप ओपन होतं. आयफोन साठी तुम्हाला ब्लू कलरचं क्लास प्लसचं जे ऍप येतं ते डाउनलोड करायचं असतं आणि त्याच्यातनं तुम्ही मग ऍक्सेस तुम्हाला मिळून जाईल. तिथे टाकावं लागतं. ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांनी मला माझ्या या नंबरवर मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्यात ते ऍक्टिव्हेट करून देते. 7350246653 हा आपला ऑफिशियल नंबर आहे. याच्यात तुम्ही मेसेज करा तर तुम्हाला ते ऍक्टिव्हेट करून दिलं जाईल. ओके. आणखी कुणाचा काही प्रश्न आहे? आणि उद्या मानसिकता ठेवा की आपल्याला जास्ती वेळ बसायचंय. कारण जोपर्यंत मी पूर्ण नॉलेज तुमच्यापर्यंत देणार नाही, मी जे प्लॅन केलेलं आहे आपण स्किप करणार नाही. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. एनी क्वेश्चन? एकही प्रश्न नाही पडला आजच्या सेशन मध्ये. व्हेरी गुड. या तो मैंने बेटर पढ़ाया होगा या फिर आपको कुछ समझ में नहीं आया होगा. काय झालं नेमकं? पहिलं की दुसरं काय घडलं? गेल्या 1.25 तासामध्ये काय घडलं? समझ में कुछ आया कि सब एरोप्लेन उड़ गया? व्हाट हॅपन्ड? ओके. समझ में आया? मॅडम. चला, छान वाटलं समजायला आलं तर. ओके ग्रेट. चला पुढे जाऊ आपण. चलो क्वेश्चन नहीं है, आगे जा बढ़ेंगे, चलेगा? प्रश्न नाही आहेत, आनंद आहे. पण माणसाला प्रश्न पडायला पाहिजे. थोडं माइंडला ताण द्यायला शिका, प्रश्न विचारायला शिका. म्हणजे काय असतं, एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रश्न पडतो ना, का बरं प्रश्न विचारायला पाहिजे? जोपर्यंत प्रश्न नाही पडत म्हणजे ब्रेनला काहीच एनर्जी आपण पोहोचवलेली नाहीये. ती एनर्जी फक्त कानापर्यंत पोहोचलेली आहे. जर माझे शब्द तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचले असते तर आता 10 प्रश्न तरी तयार झाले असते. आणि ज्याला चांगले प्रश्न विचारता येतात तो चांगली प्रगती पण करू शकतो. काय करू शकतो? चांगली प्रगती करू शकत असतो. आणि चांगल्या प्रगतीसाठी काय करायचं? चांगल्या प्रगतीसाठी काय करायचं आपल्याला? इज माय व्हॉइस, माझा आवाज येतोय का? सगळ्यांची व्हिडिओ पॉज झाली होते, माझा आवाज येतोय का? येतोय येतोय. हो मॅडम. ओके थँक्यू. आता बघा पुढे जाऊ आपण. तर याचा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. कंपल्शन कुणाला नाही आहे. ज्यांना माझ्यासोबत 1 to 1 हवंय आणि बाकी फॅसिलिटी 100% मनी बॅक गॅरंटी सोबत तुमच्यासाठी आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटलं की मॅडम आम्हाला पैसे परत द्या, डेफिनेटली आय विल गिव्ह बॅक दॅट अमाऊंट. मॅनिफेस्टेशन अँड अफर्मेशन, व्हॉट इज द डिफरन्स? अफर्मेशन बघा, मॅनिफेस्ट म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करतो की या तारखेपर्यंत हा बदल माझ्या जीवनात व्हावा, त्यासाठी. अफर्मेशन म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे प्रत्यक्षण बोलतो. आता बघा, एखादा बाळ जेव्हा चालायला शिकतं आणि त्याची आई त्याच्या मागे धावताना, आजी त्याच्या मागे धावताना काय अफर्मेशन देते? ए बाळा थांब, हळू 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 पडशील. आईने 3-4 वेळा पडशील म्हटलं की बाळा भत्तकन पडतं.
म्हणजे काय झालं, अफर्मेशननी काम केलं. प्रत्येक शब्दामध्ये एक एनर्जी क्रिएट होत असते. माता जिजाऊ शिवरायांचं जेव्हा बालपण होतं अगदी तेव्हापासनं त्यांना राजे म्हणून बोलवायची. म्हणजे त्या आईने बाळ राजे, त्या बाळाला लहानपणापासून राजाची एनर्जी दिली आणि म्हणून शिवबा घडले. आणि आपण आपल्या मुलांचे नाव, आज एक सुंदर व्हिडिओ बघितला की 1960 मध्ये नावं कशी असायचे, मग 70-80 मध्ये कसे असायचे, 80-90 मध्ये कसे होते, 90-2000 मध्ये कसे होते, कसा कसा नावांचा बदल होत गेला. आणि आता शिक्षकांना ते नावं उच्चारताना सुद्धा त्रास होतो, असे नावं ठेवले जातात. प्रद्युम्न, आता एवढं नाव उच्चारताना म्हणजे शोधून शोधून त्या संस्कृत भाषेतनं नावं आणि ते शोधून चाललेले आहे की बिचाऱ्या त्या शिक्षकांची घालमेल होते रोज त्या पोराचा अटेंडन्स घेताना. सुंदर एक व्हिडिओ होता, मला तो आवडला. तर लक्षात घ्या की आपण आपल्या जीवनाला खूप क्रिटिकल करायची गरज नाही. आता अफर्मेशन म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जे तुम्ही तुमच्या जीवनासाठी अफर्म करता. नाव सुनील पाखरे सर, तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं नाव 7350 ज्या नंबरवर तुम्ही पेमेंट केला ना त्याच्यावर व्हॉट्सअपवर पूर्ण नाव आणि स्क्रीनशॉट पाठवा, लगेच तुम्हाला पुढील ऍक्सेस दिला जाईल. ओके, सो आपल्याकडे 5 मिनिटं आहेत, आपण पुढे जाऊ. आता बघा आपण इथे होतो. आता आपल्याला काय करायचंय, तुमचा आजचा होमवर्क आहे की यू हॅव टू क्रिएट युअर विजन बोर्ड. बघा मी माझा विजन बोर्ड तुम्हाला, आता दार बंद आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये काय पाहिजे ना, तुमचे विजन तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. कारण जे पेरू तेच मल्टिपल होऊन येणार आहे. सो मी माझा विजन बोर्ड तुम्हाला दाखवते. जेही आपल्याला क्रिएट करायचं आहे ते तुम्हाला तुमचा विजन बोर्ड असा बनवायचा आहे. येलो नियम काय आहे, तुम्हाला येलो सेंचुरी पेपर वापरायचा आहे. येलो सेंचुरी पेपरवर रेड कलरनी लिहायचं आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये क्रिएट करायच्या आहे त्या गोष्टी तुमच्या विजन बोर्डवर असायला पाहिजे. नियम काय, तुम्हाला कसं लिहायचं आहे, येलो सेंचुरी पेपरचा वापर करायचा आहे. आणि येलो सेंचुरी पेपरचा वापर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर रेड स्केच पेनने लिहायचं आहे आणि तुम्हाला जे गोष्टी पूर्ण करायच्या आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे फोटो स्वरूपात स्टेक करायच्या. आणि रोज 10 मिनिटं त्या विजन बोर्ड कडे बघून आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनाचा भाग बनलेल्या आहेत. जे काही तुमच्या विजन बोर्डवर असेल, व्हिज्युअलाइज दॅट की तुमच्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाचा भाग बनलेला आहे. हे मॅनिफेस्टेशन तुम्हाला तिथे करायचं आहे. तर हा विजन बोर्ड उद्यापर्यंत सगळ्यांनी रेडी ठेवायचा आहे. ज्याही लोकांना खरोखर आपल्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे त्यांचा हा विजन बोर्ड रेडी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इझिएस्ट गोल, जी तुम्हाला ग्रोथ करायची, व्हॉट इज द इझिएस्ट वाय ऑफ द ग्रोथ, म्हणजे वे ऑफ द ग्रोथ, आपल्या ग्रोथचा मार्ग कोणता आहे, तुम्हाला जो मार्ग तुम्हाला पाहिजे लाईफ मध्ये ग्रोथ करण्याचा तो काय असेल. त्याच्यासाठी तुम्हाला जे आता मगाशी मला एक प्रश्न आला, डेली अफर्मेशन आणि तुमच्या अफर्मेशनला ऍक्शनची जोड द्यायची. काय द्यायचंय, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता ही करायची आहे. आता समजा मी माझ्यासाठी पण एक टारगेट घेतलेला है और जिंदगी में गुरु करना बहुत जरूरी होता है. आपको चाहे जिंदगी मोटिवेशन में जीना है या जिंदगी में सक्सेसफुल जीना है, गुरु असावा ज्ञाता आणि शिष्याची लीनता. अब मैंने मेरे एक गोल के लिए गुरु हायर किए हुए. गुरु आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शक असतात. गुरु म्हणजे जेव्हा तुम्ही गुरुच्या ज्ञानाला अगदी लीन होऊन हे करता तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन असतं. माझं जे गोल आहे सध्याचं, माझा वेट लॉस आहे अँड आय एम वर्किंग फॉर दॅट. थँक्यू एनर्जी की मी त्याच्यासाठी वर्क करत आहे आणि त्या वर्क मधनं मी माझ्या लाईफला मॅनिफेस्ट करणार. तर जेव्हा आपल्या मार्गदर्शक आपल्याला कोणी काही सांगतं तर आपल्याला ते मॅनिफेस्टेशन करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला इझिएस्ट ग्रोचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सतत
तुमच्या ग्रोथ पर्यंत पोहोचवणारं कोणीतरी तुमच्या सोबत पाहिजे. आणि तो कसा व्यक्ती पाहिजे की जो तुमच्या एका फोन कॉलवर अवेलेबल असेल. आपण जर असे गुरु हायर केले की जे आपल्याला अवेलेबलच नाही आहे, ज्यांच्याशी आपण बोलूच शकत नाही, तर त्यांना तुम्ही दिलेला पैसा हा कामात येणार आहे का? आता मी माझ्या एका कोर्ससाठी 6 लाख रुपीज पे केले, पण फक्त मंथली त्यांचा एक कॉल असतो. किती? मंथली एक सेशन. पण त्याच्यात फायदा काय आहे की मी जसं तुम्हाला 1 to 1 देणार आहे, अगदी त्या पद्धतीने मला महिन्यातनं 1 तास मिळतो. पण ते 12 सेशनची मी फी किती पे केली आहे? 6 लाख रुपये. पण मला गुरुचं मार्गदर्शन मिळतं. जब तक जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणार नाही, तर तुमच्या जीवनामध्ये ग्रोथ होणार नाही. आपण आपल्या मुलांनी आज म्हटलं की आज बाबा माझ्याकडे पुस्तकं नाहीये, मला पेन हवाय, आपण लगेच ते अरेंज करतो. पण स्वतःच्या जीवनाला आनंदी करण्यासाठी, स्वतःचा माइंडसेट ठीक करण्यासाठी, स्वतःच्या जीवनाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी तुम्ही ऍक्शन घेताय की नाही घेताय? येस ऑर नो? प्लीज टाइप इन चॅट बॉक्स. तुम्हाला जर सक्सेसफुल ग्रोथ लाईफ मध्ये पाहिजे आहे तर तुम्हाला ऍक्शन घ्यायला शिकायचं आहे. येस, आनंद आहे, सगळे ऍक्शन घेणारे स्टुडंट आहेत. आणि येस, ग्रेट 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 ग्रेट. व्हाय यू हॅव टू टेक डेली ऍक्शन्स? कारण तुमच्या फक्त आणि फक्त ऍक्शन्सच तुमच्या लाईफला ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे. जेव्हा तुम्ही एखादा बदल करण्याची इच्छा हे करता, तेव्हाच तुमच्या जीवनाला ट्रान्सफॉर्मेशन मिळत असतं. मला सांगायला अत्यंत आनंद होईल, आमचा एक 1 CR क्लब चालू आहे, ज्याच्यात 28 लोक आहेत आणि बाकीच्या टीटीडीचे स्टुडंट कडून 30 लोक आहेत. आणि त्या 30 लोकांमध्ये जवळपास 25 लोक नियमित पुस्तक लिहिण्याचं काम करून राहिले. 1 ऑक्टोबर पर्यंत त्यांचं पुस्तक पब्लिश होईल. आणि या क्लबला चालू होऊन 3 महिने जवळपास झाले. 2 लोकांनी 100% ऍक्शन घेतल्या. सगळे लोक ऍक्शन घेऊन राहिले. कुणाची स्पीड कमी आहे, कुणाची जास्ती आहे, पण त्याच्यात तुम्हाला रिझल्ट सांगते, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, सुरुवात हो चुकी आहे किंवा जिंदगी को ट्रान्सफॉर्म कर रहे. तर मला आनंद वाटतं की आमच्या मोनिका बडणके मॅडम आहेत, त्यांचं मंथली अर्निंग, जे त्यांचं स्वप्न वेगळं होतं, पण आज त्या 90,000 रुपये महिना अर्न करायला लागला. 80 ते 90,000 विदिन 3 मंथ्स. दुसऱ्या छाया वाघमारे मॅडम, ज्यांचं अर्निंग 1,000-2,000 रुपये महिना नव्हते, आज ते 30 ते 40,000 रुपये महिना कमवायला लागलेले. हे का घडलं? आपल्या सराउंडिंग मधले 5 लोक चेंज झाले. आपण दैनंदिन लेवलवर पॉझिटिव्ह ऍक्शन द्यायला लागलो आणि त्याच ऍक्शनचा रिझल्ट आपल्या आयुष्यात येत असतो. तर त्याच्यामुळे आपल्यालाही पुढे जर लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, तर ओनली युअर ऍक्शन्स विल चेंज युअर लाईफ. तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी नव्या सकारात्मक ऍक्शन्स देणं खूप गरजेचं आहे. 10 वाजलेले आहेत. तुम्ही कमिट केलेली वेट पूर्ण केलेली आहे. मी पण माझं 10 पर्यंतच्या सेशनचं कमिटमेंट पूर्ण केलेलं आहे. उद्या रात्री 8:30 वाजता आपण याही पेक्षा वेगळ्या एनर्जी बद्दल जाणून घेणार आहे. तर सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहा. याचं रेकॉर्डिंग मिळणार नाहीये, त्याच्यामुळे तुमचं प्रेझेंट तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. सो मला ऐकून घेतलं त्यासाठी मी आपली कोटी कोटी आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि ब्रह्मांडीय ऊर्जा, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद आपल्या जीवनाला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 थँक्यू. परत एकदा मी शेअर करते की ज्यांना कुणालाही आपला VIP मेंबर ग्रुप जर अटेंड करायचा असेल, कंपल्शन नाही आहे, त्या सगळ्यांनी आता एक 4,499 ही अमाऊंट पे करायची आहे 100% मनी बॅक गॅरंटी सोबत. तर तुम्ही तुमच्या लाईफला 100% ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे. उद्या आपल्याचं पुढचं सेशन राहणार आहे, तर त्याच्यामुळे नक्की अटेंड करा. उद्या आपण याही पेक्षा चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी आपल्या लाईफ मध्ये देणार आहोत. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू.